नमस्कार. स्वराजपत्र इन कोलॅबरेशन विथ धाराशिव 2.0 प्रेझेंट करीत आहोत युवा टॉक्स ही पॉडकास्ट सिरीज. या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण डिफरंट पर्सनॅलिटीजची गप्पा मारणार आहोत. या पर्सनॅलिटीज राजकीय व्यक्ती असू शकतील किंवा शेतकरी असू शकतील किंवा उद्योगपती असू शकतील किंवा स्पोर्ट्समॅन देखील असू शकतील. या सर्व पॉडकास्ट सिरीज पाहण्यासाठी आपण स्वराजपत्र व धाराशिव 2.0 यांच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. राजकारणामध्ये उतरणं हे तरुण पिढीची काळाची गरज आहे, जसे की आपले खासदार राहणार गावसून पहिला विमा ओमराजा म्हणून मिळाला. आमच्या शेतकऱ्याकरता आमचे ओमराजे आम्हाला पोरासारखं आहे, त्यामुळे शेतकऱ्याला मदत करू शकतो. आपलं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? आयुष्यात तर कधी आला नाही प्रेम. तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल. आपल्या माहितीसाठी मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. कधी कधी मार सुद्धा खायची वेळ शिक्षकांची आलेली आहे. वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं त्यांना संपवण्यात आलं, गैरमार्गानं वाम मार्गानं कमवलेली जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचं रक्षण जर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्येच आपल्याला जावं लागेल, नाहीतर ईडी सीबीआयच्या चौकशा आपल्या पाठीमागे लागतील. ते आपण जर बघितलं असेल, तुळजापूरला जाताना तुम्हाला रामदारा तलाव दिसतो. एवढा मोठा तलाव आहे, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल हे असं सारखं कोरडं का दिसतं, एवढं मोठं तयार कशासाठी? हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत का गेला? मला वाटतं ह्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. भरपूर योगदान असलेला तेरणा कारखाना आज आपल्या ताब्यात नाही आहे. मला अजूनही आठवतंय, बाळासाहेब थोरात मला म्हणली होती की तुझा ही कारखाना निवडून यायला नाही पाहिजे. तर आजचे आपले गेस्ट आहेत धाराशिवचे दबंग खासदार ओमराजे लिंबाळकर. त्यांच्याशी आपण त्यांच्या बालपणापासून ते आजच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करणार आहोत. तसेच पुढील राजकीय चॅलेंजेस, त्यांचे कौटुंबिक जीवन, तसेच त्यांचे बिझनेसेस, या सर्वांविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूयात. जय महाराष्ट्र. दबंग या शब्दात त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व येतं. शिवाय वयाच्या 27व्या वर्षी अत्यंत संघर्षाच्या काळात ते आमदार झालेले आहेत. तसेच पुढे जाऊन त्यांनी पराभवही पाहिलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ते आज खासदार झालेले आहेत. खासदार होण्याला महत्त्व असेलही कदाचित, पण दादा आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक वाटतं, आपला जे जनसामान्यामध्ये जे आपला कौल आहे, आपली जी आत्मीयता जनसामान्यापर्यंत, आमच्या युवा पिढीपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्या आत्मीयता धरून आम्हाला आज सगळ्यात पहिला पॉडकास्ट आमच्या स्वराजपत्र आणि धाराशिव 2.0 साठी कुणाचं घ्यायचं म्हटलं तर आमच्या डोक्यात एकच नाव होतं, ते म्हणजे ओमदादा. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही मला तुमच्या पहिल्या पॉडकास्टला संधी दिल्याबद्दल तुमच्याही सगळ्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दबंग बिबंग काही नाही, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिथं आपल्याला आक्रमक रूप धारण करावं लागतं तिथं आक्रमक रूप धारण करून, शेवटी काम करणारे अधिकारी ही माणसंच असतात. ज्याचं काम असतं तीही सामान्य माणसं असतात, पण आपलं देणं सामान्य माणसाच्या प्रती असतं. त्यामुळे सामान्य माणसाचं काम ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. ह्या भूमिकेतनं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे दबंग बिगम काय नाही, महान वगैरे काही नाही. तुमच्यासारख्या सामान्य लोकांनीच मला इथपर्यंत आणलेलं आहे आणि तुमच्यासारख्या सामान्य लोकांमुळेच मी आज इथपर्यंत उभा आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिलं मी बोलायचं झालं तर जे अख्ख्या भारत देशामध्ये आपण 21 जूनचा जो योगाचा रील जो व्हायरल झालेला आहे, कमीत कमी माझ्या अंदाजाने तो 1.5 करोड लोकांपर्यंत तो रील पोहोचलेला आहे. तर ह्याच्यावरून माझा एक जनरल प्रश्न येतो की एवढ्या प्रवासातून, एवढ्या कार्यक्रमामधून आपल्याला डेली रुटीन मेंटेन करण्याचा वेळ कसा भेटतो आणि आपली डेली रुटीन काय आहे? सगळ्यात महत्वाचं, माणसाला आवड असली की सवड मिळते म्हणते. आणि मी म्हणजे माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मला व्यायामाची प्रचंड आवड होती. नुसती आवड नाही तर प्रत्येक माणसाला आयुष्यात काही ना काहीतरी व्यसन असते. तर मला सगळ्यात मोठं व्यसन होतं ते व्यायामाचं. त्यामुळं त्यावेळेसपासून जी जडलेली सवय आहे ती मला वाटतं आजपर्यंत मी तशीच कंटिन्यू करत आलोय. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण इतक्या व्यस्त कार्यक्रमातनं त्यासाठी वेळ काढणं फार कठीण असते. पण मी माझ्या स्वतःलाच तशी सवय लावून घेतली. मी सकाळी पहाटे 4ला उठतो. 4ला उठल्याच्या नंतर साधारणतः सगळा माझा जो काही व्यायामाचा भाग आहे तो सकाळी मला वाटते 7पर्यंत मी संपवलेला असतो. आणि त्याच्यानंतर मग बाकीची जी कामं आहेत ती माझी चालू होतात. यदा कदाचित रात्री झोपायला जर फार उशीर झाला आणि झोप जर व्यवस्थित झाली नाही तर त्या दिवशी मात्र मी माझं जे व्यायाम आहे, म्हणजे 1 तासाचा योगा असेल किंवा 45 मिनिटाची रनिंग असेल,
आणि अल्टरनेट डे म्हणजे एका दिवशी जर योगा आणि रनिंग केलं तर दुसऱ्या दिवशी मी जिम आणि योगा असं करतो. तर मी संध्याकाळच्या वेळेत ते व्यायाम उरकून घेतो. म्हणजे जसं दिवस आपला जेवल्याशिवाय आपला संपत नाही त्या पद्धतीनं जेवणा इतकंच व्यायामाला सुद्धा अनन्य साधारण असं महत्व आहे. पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या मला वाटतं सामाजिक जीवनात ते रुजलेलं नाही, पण ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे ते मी पाळतो. आज आपण जर बघितलं असेल ना, खरं हा आरोग्याचा प्रश्न, व्यायाम हे अतिशय गांभीर्यानं प्रत्येक तरुणानं तर घेणं गरजेचं आहे. बरोबर. मी आता सुद्धा बघतोय की अक्षरशः 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची, 25 वर्षाची, 28 वर्षाची हार्ट अटॅकनं जात आहेत. आता ते आपण आधी- recently गुजरातमध्ये पाहिलं ते गर्भाच्या दरम्यान अगदी 16 अगदी वर्षाचं- गुजरातमध्ये नाही, आपल्या इथं आहेत. हो. आता मी नाव नाही सांगत, पण इथं आहेत 21 वर्षाची मुलं सुद्धा हार्ट अटॅकनं गेलेलं उदाहरण आपल्या धाराशिवमध्ये आहे. बापरे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जी दैनंदिन जीवनशैली आहे, स्ट्रेस तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, ताण आहे, तणाव आहे, त्याच्यातनं वेळ काढणं फार महत्वाचं आहे. आणि आपण जर आपल्या स्वतःसाठी जर आयुष्यातले 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास जर दिले तर निश्चितपणे मला वाटतं दिवसाचे ते 1.5-2 तास आपले कुठं ना कुठं तरी भरून निघतात. आपण जनरली काय विचार करतो की वेळ नाही, हा मूलभूत प्रश्न असते प्रत्येकाला. वेळ नसती नाही, आवड नसती माणसाला. बरोबर. तर मला वाटतं वेळ हा दिलाच पाहिजे. आणि तो दिल्याच्या नंतर जो काही वेळ आपला व्यायामासाठी खर्च होतो तेवढा वेळ निश्चितपणे व्यायामामुळे मिळणाऱ्या ऊर्जेतनं तो रिकव्हर सुद्धा होतो. बरोबर. दादा, आता आपण कॉलेज जीवनातलं विषय काढला, त्याच्यामुळे मला आता चाहूल लागली आपल्या बालपणापासून दादा कसे होते, आमच्या वयात किंवा एखाद्या 16 वर्षाचे दादा कसे होते, आणि आपल्याला असलेलं फॅमिली बॅकग्राऊंड, पॉलिटिकल फॅमिली बॅकग्राऊंड. तर आपण ह्याच्याविषयी काही सांगू शकाल का? बालपणातून आपण म्हणजे कुठं शिकलात, कशा पद्धतीचं आपलं, आपण तिथं स्टुडंट फर्स्ट बेंचर होतात का लास्ट बेंचर होतात का, म्हणजे एकदम शिक्षकांचे प्रिय होतात, या संदर्भात आपल्याला. तसं बघायला गेलं तर पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा आणि माझ्या शिक्षणाचा कुठंही इंटरफेरन्स झाला नाही, किंवा आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आपण फार कुठल्या मोठ्या राजकीय व्यक्तीची मुलं आहोत. आणि कारण तसे संस्कार आमच्या आई वडिलांनी, आमच्या आजी आजोबांनी, आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शिक्षकाने आमच्यावर फार चांगल्या पद्धतीने केले होते. त्यामुळे आपण कोणीतरी वेगळं आहेत असं कधी वाटत नव्हतं. आपण सगळ्यापैकीच एक आहे असं समजून आम्ही शाळेत असो. आपल्या माहितीसाठी मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलोय, 4 नंबरच्या शाळेत शिकलेलो आहे मी. त्याच्यानंतर 11 नंबरची शाळा होती, त्या शाळेत मी शिकलेलो आहे. नूतनला मी शिकलेलो आहे. त्यावेळेस नूतनला मला वाटतंय आमच्या वेळेस हे ज्युनियर केजी, सिनियर केजी असं काय नव्हतं. आमच्या वेळेस बालवाडी असायची. तर तिथं सुद्धा मी शिकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर माझं 1 वर्ष मी शिक्षण लातूरला सुद्धा केशवराजला मी 7वीला होतो. आणि 8वी, 9वी, 10वी मात्र माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल जे आहे आपलं, मला वाटतं त्यावेळेस CMD देशमुख सर मुख्याध्यापक होते. तिथं माझं 8वी, 9वी, 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. आणि आजच्या तर आणि त्यावेळेसच्या ह्याच्यात जर तू बघितलं तर अभ्यासात मी ॲव्हरेज होतो. शिक्षकांनी जेवढा अभ्यास सांगितलाय तेवढा अभ्यास निश्चितपणे करत होतो. आणि कधी कधी मार सुद्धा खायची वेळ शिक्षकांची आलेली आहे. एवढा आहे की पण सरांचा कधी, म्हणजे त्यावेळेस आम्हाला सरांचा धाक असायचा. आता तो धाक कदाचित नाहीये. म्हणजे आई वडिलांचा जितका धाक असेल तितकाच आम्हाला सरांचा असायचा, किंवा सांगितलेलं होमवर्क असेल, शिकवलेली जी गोष्ट असेल तर ती व्यवस्थित आली पाहिजे. तर त्या पद्धतीनं निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत होतो. आणि सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या वडिलांना पवनराजे नावानं ओळखलं जायचं. आणि माझ्या शाळेतलं जी नोंद होती तिथं भूपाल सिंह असं नाव असायचं. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या इथे लक्षात येत नव्हतं. पण तसं जरी असलं तरी शिक्षकांनी आमच्यावर फार चांगल्या पद्धतीचे संस्कार केले. मला अजूनही म्हणजे मी 4थीतल्या त्या चतारे मॅडम मला आजही आठवतात. 11 नंबर शाळेतल्या ढवळेकर मॅडम मला आजही आठवतात. शेटे सर आठवतात. आणि 7वी, 8वी, 9वी, 10वीला ज्या शिक्षकांनी मला शिकवलं, म्हणजे हिंदी विषय शिकवणारे ताटे सर असतील, तुमचं गणित विषय शिकवणारे पांचाळ सर असतील, मराठी विषय शिकवणारे शिंदे सर असतील, परत इंग्रजी विषय शिकवणारे GR शिंदे सर असतील, आमचे विज्ञानासाठी पाटील सर, सगळे मला म्हणजे मला सगळे शिक्षक मला अगदी तोंडपाठ आहेत. BD देशमुख सर आम्हाला इतिहास शिकवायचे. त्यामुळं परत चव्हाण सर आम्हाला भूगोल शिकवायचे. ते सगळे शिक्षक, सगळे मित्र अगदी आहे तसे मला आठवतात. आणि सगळ्यात महत्वाचं होता की लास्ट बेंचर होता? नाही, बेंचर म्हणलं तर असायचो मी. पहिल्या दुसऱ्या बेंचवर असायचो. मी ॲव्हरेज विद्यार्थी होतो. फार काय असं कॉलरही नाही आणि फार काय डही नाही, पण अभ्यास बऱ्यापैकी करायचो मी. दादा,
आज जर समजा आम्ही दिल्लीमध्ये गेलो आणि जर खासदार समजा शाळा सुटल्यासारखी जसं पार्लमेंट सुटते तसं सगळे खासदार बाहेर येतात, तरी सुद्धा आम्ही लांबून आमचा दिमागदार खासदार ओळखू शकतो. तर माझं म्हणणं आहे कॉलेज लाईफ विषयी आणि काही जो आपला क्रीमी भाग असतो, चॉकलेट भाग असतो आपला, तो म्हणजे मुलीचा संवाद किंवा होणारे प्रेम किंवा अट्रॅक्शन वगैरे त्याविषयी, तर इथून माझा प्रश्न येतो की आपलं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? नाही, माझं अरेंज मॅरेजच आहे आणि मी आमदार झाल्याच्या नंतर माझं लग्न झालं. अच्छा. आणि तसा कधी प्रसंग आयुष्यात तर कधी आला नाही. प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल ना? नाही, खरंच सांगतो, माझे आता सगळे मित्र आहेत ते इथलेच आहेत. आणि धाराशिव शहरामध्ये माझं पूर्ण बालपण गेलंय, जिथं तुम्ही आता त्याला पूर्वी अरब गल्ली म्हणायची, आता मारवाड गल्ली. बरोबर. तिथं सगळ्या कानाकोपऱ्यात माझं बालपण गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा असा विषय होता की आमच्या वडिलांचा आमच्यावर असणारे संस्कार, आईचे संस्कार, आमच्या आजी आजोबांचे संस्कार, त्याच्यानंतर आम्ही शाळेत जरी गेलो तरी आमच्या शिक्षकांनी केलेले संस्कार, ह्याच्यामुळं अशा कधी गोष्टी म्हणजे त्या काळात तर कधी अजिबातच नव्हतं किंवा त्या भूमिकेतनं कधी आम्ही जाते नव्हतो. आणि दुर्दैवानं जेव्हा मला वाटतं कॉलेजच्या जीवनात मी प्रवेश केला, इंजिनिअरिंगला गेल्याच्या नंतर मला वाटतं जो संघर्ष त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा राजकीय सुरू झाला तो मी अतिशय जवळून बघितला. आणि त्याच्यानंतर पुन्हा जी पुढच्या काही घटना घडल्या त्या आपल्याला सगळ्याला ज्ञात आहेत. आणि तिथून पुढचा संघर्ष म्हणजे आयुष्यात इतक्या संघर्षात गेलं की ह्या गोष्टीसाठी कधी अजिबात वेळ मिळालाही नाही किंवा तसं कधी पुसटचं लवलेशी नव्हतं. अच्छा. दादा, आता जसं आम्ही पाहिलं कॉलेज लाईफ झाल्यानंतर आपल्यासोबत ही ट्रॅजेडी घडली. नाही, मी इंजिनिअरिंगला होतो पुण्याला त्यावेळेस. ऍक्च्युली माझं 10वी पर्यंत शिक्षण छत्रपतीला झालं. 11वी 12वी माझी राजश्री शाहू महाविद्यालय जे आहे लातूरचं, तिथं मी सायन्स साइडमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगसाठी मात्र ह्याला पुण्याला सिंहगड इन्स्टिट्यूट जे आहे नवले सरांची, तिथं माझं ऍडमिशन होतं. आणि तिथं माझं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंग माझं चालू होतं. मी तिथलंच पास होतो. तर ती कॉलेज चालू असताना किंवा कॉलेज झाल्यावर आपली अशी ट्रॅजेडी घडली, तर आपल्या फॅमिलीवरती आलेला पूर्ण संकट प्लस आपण केलेला संघर्ष आणि ह्या राजकीय द्वेषातून किंवा वैयक्तिक द्वेषातून झालेली ही पूर्ण ट्रॅजेडी, याला आपण कसं पाहिलं आणि त्यावेळेस आपण कसं डील केलं या सगळ्या गोष्टीला? ही खूप मोठा घात होता आणि ह्या घातामधून बाहेर येण्यासाठी आपण स्वतःला, फॅमिलीला कशा पद्धतीनं सावरून यातून बाहेर आलात? निश्चित मला वाटतंय कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे असं व्यक्तिमत्व होते की ज्यावेळेस राजेसाहेब गेले त्यावेळेस प्रत्येक सामान्य कुटुंबातल्या माणसाला असं वाटलं की कोणतरी नेता गेला नाही, आपल्या घरातला कोणतरी अधिकाराचा ज्याच्याकडे आपण आपली अडचण मांडावी आणि त्यानं ती अडचण सोडवणूक करावी असा हक्काचा एक माणूस गेला. त्यावेळेस अनेक लोक म्हणायचे की लाखो मेले तरी चलतील पण लाखोंचा पोशिंदा कधी मरू नये. मला वाटतं अशा प्रकारची भावना जनसामान्य लोकांची माझ्या वडिलांच्या प्रती होती. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं त्यांना संपवण्यात आलं ती अतिशय म्हणजे खेदजनक आणि वाईट, तिचा म्हणजे खरं शब्दात मी त्याचं वर्णन करू शकत नाही अशी गोष्ट होती. कारण फक्त राजकारणच होतं. राजकारणात मला कोणतरी विरोधक तयार होतोय आणि राजकारणातला विरोधक तयार झाल्याच्या नंतर समजा तोच विरोधक जर संपवला तर दुसरा कोण विरोधक आपल्याला तिथं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आव्हान देऊ शकणार नाही. मला वाटतं ह्या भावनेतनं केलं गेलेलं ते कृत्य होतं. आणि त्याच भावनेवर बोट ठेवून की बाबा हे कशासाठी केलंय, माझ्या वडिलांच्या बाबतीत जे घडलं ते कशासाठी झालंय हे ओळखूनच मी खरं राजकारणात प्रवेश केला. कारण मला त्या व्यक्तीला दाखवून द्यायचं होतं की अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा खून केल्याच्या नंतर किंवा त्या माणसाला संपवल्याच्या नंतर राजकीय विरोधक संपत नसतो, दुसरा सुद्धा त्याच ताकदीचा माणूस त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं तर मी त्या दिवशी अगदी मनाला ठरवून मी असेल, माझा भाऊ असेल, आई असेल, कारण वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. राजकारण मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी म्हणजे काहीच परिचयाच्या नव्हत्या. मी कुठं राजकारणात माझा लवलेशी नव्हता, माझं कुठं वावरही नव्हता. आणि वडील गेल्याच्या नंतर जो आघात होता मला वाटतंय म्हणजे तो शब्दात वर्णन करण्यासारखा नाही. कारण इतर लोकांसाठी तर जर ते इतके महत्वाचे असतील तर माझ्या कुटुंबासाठी तर ते सर्वस्व होतं. आणि माणसाचं सर्वस्व हरवल्याच्या नंतर जी भावना होती तीच भावना काही अंशी माझी होती. पण एवढं मात्र मनाला पक्क ठरवलं होतं
की ज्या कारणासाठी हे घडलेलं आहे ते कारण पुढच्या माणसाचं साध्य होऊ द्यायचं नाही. आणि त्या एका भूमिकेतनं की तशाच ताकदीचे दुसरे पवनराजे आपण उभा करायचे, ह्या प्रामाणिक भूमिकेतनं मी लोकांमध्ये आलो, राजकारणात आलो. लोकांनीही तितक्याच प्रेमानं, तितक्याच ताकदीनं त्या ठिकाणी माझा स्वीकार केला. आणि आज जे काही आहे ते मला वाटतं त्याच्यामध्ये लोकांचा पाठिंबाच आहे, दुसरं काही त्याच्या पाठीमागं नाहीये. आणि हे करत असताना म्हणजे ज्यावेळेस माझा संघर्षाचा काळ होता त्यावेळेस निश्चितपणे वडिलांनी जमवलेली जी माणसाची शिदोरी होती, जी श्रीमंती होती, ती प्रचंड मोठी होती. आणि त्या शिदोरीच्या जोरावरच मला वाटते मला 2009 असेल, त्याच्यापूर्वीचे तेरणा कारखान्याची निवडणूक असेल, जिल्हा परिषदची निवडणूक असेल, त्या प्रत्येक ठिकाणी यश मिळत गेलं. आणि निश्चितपणे मी काम करत असताना मी कधीच असं की कुठंतरी दाखवायचं, आता आजच्या काळात बरंच असतं, इमेज बिल्डिंगचा प्रकार असतो, लॉन्चिंगचा प्रकार असतो, PR, मी कधी त्या भूमिकेत गेलोच नाही. आलेल्या प्रत्येक माणसानं जितक्या निस्पृह भावनेतनं मला स्वीकारलंय, मला वाटतं त्या प्रत्येक माणसाच्या प्रति माझं तितक्याच निस्पृह भावनेतनं काम असणं, त्यांच्या प्रति माझं डेडिकेशन असणं हे मी समजतो. आणि त्या समर्पित भावनेनंच प्रत्येकाच्या येणारी अडचण ही आपली आहे. कारण राजेसाहेब ज्या पद्धतीनं कुठलं का अडचण असणं ती त्या माणसाची सोडवणूक त्या अडचणीतनं करायचे, मला वाटतं त्याच भूमिकेतनं मी आजपर्यंत राजकारणात काम करत आलोय. आणि मनापासून, हृदयापासून प्रामाणिकपणे काम करतो. आणि निश्चितपणे ते काम झाल्याच्या नंतर पुढच्या माणसाचा जेव्हा फोन येतो की बाबा हे काम झालंय, मला वाटतं एक वेगळा आनंद मिळतो, वेगळा आनंद देणारा विषय आहे. त्यामुळं इतरासाठी ते राजकारण असेल, इतरासाठी मतासाठी, काही कारणासाठी, माणसं जोडण्यासाठी केलेली क्रिया असेल, पण माझ्यासाठी मात्र सामान्य मतदाराला, सामान्य माणसाच्या प्रति फार फार मोठे उपकार त्या सर्व लोकांचे माझ्यावर आहेत, ज्याच्यामुळं इथपर्यंत मी पोहोचू शकलोय. दादा, यातून मला प्रश्न विचारायचा वाटतो, आपले आयडल आपण कोणाला मानतात? निश्चितच वडिलांना तर आपण मानतात. निश्चित. तर आम्हाला आपण म्हटलात आपण दुसरे पवनराजे म्हणजे स्वतःमध्ये निर्माण करण्याच्या सध्या प्रयत्नात आहात. आता आम्ही तरी स्वर्गीय पवनराजे निंबाळकरांना असं जवळून पाहता आलं नाही. आम्ही लहान होतो, म्हणजे मी तर 8वीत 9वीत होतो काहीतरी. तर असा एक कुठला प्रसंग सांगता येईल का जिथून आम्हाला स्वर्गीय पवनराजे समजता येतील? मी आपल्या माहितीसाठी सांगतो की राजेसाहेबासारखा, म्हणजे पवनराजे साहेबासारखा इतका निष्प्रभ माणूस कधीच बघितला नाही. एक उदाहरण सांगतो, त्यांच्यावर ह्या सगळ्या राजकीय भावनेतनं बऱ्याचशा केसेस झाल्या, त्यांच्यावर त्यांचे सगळे अकाउंट सीज झाले आणि प्रचंड आर्थिक अडचणीत राजेसाहेब, मला वाटते 2002च्या पुढचा काळ होता तो, 2002 ते 2004चा. आणि अशा प्रसंगामध्ये बेंबळीचा एक माणूस त्यांच्याकडं भेटायला आला. आणि त्यावेळेस सगळे अकाउंट सीज असल्यामुळं आर्थिक चणचण होतीच. आणि राजेसाहेबांना मुंबईला वगैरे जायचं जरी असलं तरी त्यावेळेस माझे मामा ट्रॅक्टरचं शोरूम बघायचे. आणि मग त्यांनी एक 10,000 रुपये, 20,000 रुपये कुठंतरी जमा करून त्यांच्या बॅगेत ठेवलेले असायचे, का तर राजेसाहेबांना मुंबईला जायचंय म्हणून. तो माणूस आल्याच्या नंतर त्या माणसानं त्याची लग्नाची अडचण सांगितली. आणि मी माझ्या डोळ्यानं बघितलं की आजच्या ह्या युगामध्ये तसा माणूस होणे नाही. त्यांना माहिती आहे राजेसाहेबांना की त्यांना मुंबईला जायचंय, त्या 10-20 हजाराची त्यांना प्रचंड गरज आहे. पण राजेसाहेबांनी कशाचाही न विचार करता तेवढेच्या तेवढे पैसे त्या माणसाच्या मुलीच्या लग्नासाठी देऊन टाकले. माणसं असताना देणारं साहजिक आहे, पण स्वतःजवळ नसताना सुद्धा देणारा इतका दानशूर मला वाटतं माणूस जगाच्या पाठीवर नाही. दानशूर म्हणण्यापेक्षा त्या पैशाची गरज माझ्यापेक्षा पुढच्या माणसाला जास्त आहे, ही भावना त्यांच्यामध्ये होती. आणि ती मी अतिशय जवळून बघितलं. मला वाटतं आजच्या काळामध्ये कोणच ते करणं शक्य नाही. मला वाटतं ही घटना मात्र माझ्या मनावर तितकी स्ट्राईक करून जाते. कोणी देऊ शकते, पण नसताना द्यायची दानत मला वाटतं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांमध्ये होती. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. जे काही करतोय ते फक्त त्यांच्यासाठीच. आणि निश्चितपणे त्यांना सुद्धा जिथं कुठं असतील त्यांना प्रचंड आनंद, म्हणजे एक तर त्यांना आनंद असेल किंवा आपल्या पोरांनी सोडली नाही लढाई अर्धी तेवढ्याच ताकदीनं. कारण त्या संघर्षाच्या कालावधी म्हणजे पुढची ताकद ही प्रचंड होती. तशा शक्तीच्या समोर लढणं आणि तेही ताकदीनं, हिमतीनं, ह्याच्यामध्ये माझा भाऊ असेल, जयप्रकाश लहान, माझी बहीण असेल, माझी आई असतील, माझ्या आजी आजोबा त्यावेळेस होते. सगळ्यांनी फार मोठी ताकद, शक्ती माझ्या पाठीमागे उभा केली, ज्याच्यामुळं इथपर्यंत आपण येऊ शकलो. आणि आयडियल जर म्हणचाल तर मी एक खरंच नशिबवान माणूस आहे.
मला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं. मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर काम अतिशय जवळून, त्याचबरोबर लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, या सगळ्यांबरोबर मी जवळून काम बघितलं. म्हणजे जे ग्रास रूट मधनं जे मास लीडर म्हणतात, मास लीडर मी ते बघितलेले आहेत. आणि ही माणसं कशी काम करतात, ही माणसं कशी वर आली, ही माणसं म्हणजे इतक्या मोठ्या पदावर गेल्याच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी किती मोठ्या भावनेनं समर्पित असतात. मला वाटतं हे मी जवळून बघितलंय. मला एक नशिबान माणूस आहे. फक्त दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की फार मोठा त्यांचा संवाद किंवा त्यांचा सहवास किंवा त्यांचा संपर्कात मला राहता आला नाही दुर्दैवानं. विलासराव देशमुख साहेब पण त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले, गोपीनाथ मुंडे साहेब निघून गेले, बाळासाहेब निघून गेले. पण त्यांना अतिशय जवळून बघता आलं, मला त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या काम करण्याची पद्धत बघता आली. हे लोकांच्या देवाऱ्यात आहेत. हो, निश्चित मला त्यांच्या सोबत काम करता आलं. म्हणजे बाळासाहेब कसे काम करतात मी स्वतः जवळून बघू शकलो, विलासरावजी कसे काम करतात मी जवळून बघितलं, मुंडे साहेब कसे काम करतात मी जवळून बघितलं. आणि कुणी असंच मोठं होत नाही, भरपूर त्याच्या पाठीमागे कष्ट असतात, संघर्ष असतात. आणि माणूस कितीही मोठ्या पदाला गेला तरी सामान्य माणसाप्रती त्याची भावना कशी असली पाहिजे, मला वाटतं निश्चितच माझ्या वडिलांकडनं तर शिकलो मी. पण त्याच्यानंतर ह्या सगळ्या माणसाकडनं, विलासरावजी देशमुख साहेब, गोपीनाथजी मुंडे साहेब आणि बाळासाहेबांकडनं सगळ्याकडनं मी शिकत आलेलो आहे. ही तुमची सगळ्यात मोठी तिजोरी वाटते आम्हाला. आम्ही अशी शोधत असतो पर्सनॅलिटी, आणि नाही, तुम्ही एक निश्चित. पर्सनॅलिटी, माझं म्हणणं आहे तर मग ह्या तिघांची मिळून एक पर्सनॅलिटी तुम्ही आहे. तर आम्हाला नाही आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही कुणाच्याच. आज मला वाटतं 2006 राजेसाहेब गेले. त्याच्यानंतर आज किती वर्ष झाली बघा ना, 6 म्हणजे साधारणतः 4 3 7 17 वर्ष झाली. 17 वर्षानंतर सुद्धा कितीही धाराशिव जिल्ह्यातच नाही, कुठेही कानाकोपऱ्याला गेलं तर ते आवर्जून सांगतात की तुमच्या वडिलांनी माझं हे काम केलं होतं. म्हणजे सामान्य माणसाचं बघा कसं असतंय, सामान्य माणूस त्याचं छोटंसं केलेलं काम सुद्धा आयुष्यभर विसरत नाही. म्हणजे राजेसाहेबांना जाऊन आज 17 वर्ष झाली तर अनेक असंख्य लोक मला सापडतात की माझ्या मुलीचं लग्न राजेसाहेबामुळे झालं, माझ्या मुलाचं ऍडमिशन राजेसाहेबामुळे झालं, माझ्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळेस राजेसाहेबांनी मदत केली, माझा मुलगा डॉक्टर राजेसाहेबामुळे झाला. शेवटच्या घटकापर्यंत अगदी मला वाटतं ह्याच्यापेक्षा माणसाची मोठेपणा किंवा श्रीमंती त्या ठिकाणी हाच आपण मोजू मोठेपणा. शकत नाही. अगदी माणसाच्या नंतर देखील आपल्याला त्यांचं नाव निघत नाव राहणार. निघत असेल तर निश्चित. दादा, आपल्या वर्किंग स्टाईलची नेहमीच चर्चा होती, जसे की आपण आता बोललो, आणि आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता ट्रकचा जॅकसाठी आपल्याला फोन केला होता. आमच्या समोर एक उदाहरण घडलेलं आहे, ते म्हणजे एकाला महाराष्ट्र बँकेचं पासबुक प्रिंटिंग करायचं, तर त्यांची मशीन काहीतरी बंद होती, तर त्यांनी म्हटले होते प्रिंट करून दे, मला पाहिजे. थोडी वयस्कर व्यक्ती होती, त्यांनी नाही देऊ शकत नाही, थांब म्हणले तू कसा देत नाही. आणि त्या पासबुक प्रिंटिंगसाठी तुम्हाला फोन आला, तर तुम्ही त्या व्यक्तीला काय पण कर बाबा त्या माणसाचं पासबुक प्रिंट, तर त्यांनी दुसऱ्या शाखेत जाऊन त्यांनी प्रिंटिंग करून आणली. बरोबर. तर ही जी वर्किंग स्टाईल आहे, 24/7 अवेलेबिलिटी, एका नेत्याला शक्य आहे, ही जनसामान्य कधीच वाटत नाही. थोडक्यात बघायचं झालं तर मागचे जुने आम्ही नेते पाहिलेले आहेत, नेते मंडळी पाहिलेले आहेत, आले गेले, नमस्कार गाडीतून केला आणि गेले, असेच झालेले. तर आपण हे कसं सांभाळता एवढं सगळं जनसामान्याचा वेळ देऊन, प्लस काम, प्रत्येकाचा फोन उचलणे? सगळ्यात महत्वाचं, जसं मी सांगितलं की माझी सुरुवातच सामान्य माणसाच्या ताकदीतनं झालेली आहे. आणि मी करताना कुठलंही काम इथून करतो, म्हणजे हृदयापासनं बाय हार्ट करतो. आणि आपण जर बघितलं असेल, ज्यावेळेस आपण सार्वत्रिक निवडणुका लढवतो त्या निवडणुकीमध्ये प्रत्येक माणसाचं मत आपल्याला आवश्यक असते. आणि त्यावेळेस त्या माणसानं फार अपेक्षेनं की बाबा मी माझं भवितव्य निवडतो ह्या भावनेतनं तिथला लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो. मग तो जिल्हा परिषद सदस्य असू द्या, गावचा सरपंच असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, तुमचा आमदार असू द्या, खासदार असू द्या, म्हणजे अपेक्षा त्या माणसाची त्या लोकप्रतिनिधीकडनं असते. आणि मग अशा वेळेस प्रत्येकाचं मत जर आपल्याला गरजेचं असेल तर मला वाटतं त्या प्रत्येक जन आपल्याला मतदान टाकलंय त्या प्रत्येक माणसाचं काम सुद्धा मला वाटतं तितकंच महत्वाचं असतंय. मग त्या भावनेतनं मी काम कुठलं का असं ना, तुम्ही सांगितलं की पासबुक प्रिंटिंग करायचं सुद्धा असू द्या, किती का क्षुल्लक काम असं ना, त्याची समस्या म्हणजे आपली समस्या आहे असं समजून मी काम करतो. आणि आपल्याला स्वतःला त्या समस्येच्या ठिकाणी ठेवून आपण बघायला शिकलं पाहिजे. एखादा माणूस सांगतोय पलीकडनं की बाबा माझा डीपी जळालाय, आपल्याला दिवसातनं 400-500 फोन तर मला सहज येतात, आलेलीच असते. अगदी माझं कॉल डिटेल जरी काढलं तरी रेकॉर्डवर तुम्हाला दिसतील ते फोन आले, आम्ही स्वतः अनुभवले. हा, तर
माणूस फटीक होतो शेवटी, इतके माणूस फोन आहे. उचलल्याच्या नंतर, सारखे आल्याच्या नंतर. पण जेव्हा आपण त्यानं फोन काहीतरी कारणामुळे केलेला असते, बरोबर. डीपी जळालाय, त्याचं पीक वाळलेलं असते, एखाद्या वेळेस कांदे लागण चालू असते, कांद्याचं रोप आणून ठेवलेलं असते, बाया लावलेल्या असतात, त्याचा रोजगार चालू असते, आणि आपलं पाणी जर लाईट डीपी जळाला असेल आणि पाणी जर मिळत नसेल तर त्याचा सगळा तो खर्च वाया जात असतो. बरोबर. त्यामुळे त्याच्या पोटातली आग बोलत असते. हो. त्यामुळे आपण त्या माणसाच्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा विचार करायला शिकलं पाहिजे. ते मी करतो. त्याची अडचण काय आहे ही समजून मी काम करतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इतर नेते मंडळी सारखं माझा कुठलाही स्वतःचा व्यवसाय नाही. अच्छा. मी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त लोकांसाठीच समर्पित आहे, लोकांसाठीच वेळ देतो. इतरासारखा मी काही अब्जाधीश कोट्याधीश असला काही माणूस नाहीये. मी सामान्य माणसासाठीच वेळ देतो. अगदी पहिल्या दिवसापासून, आमदार होण्यापासून, खासदार झाल्यानंतर सुद्धा, आणि आज सुद्धा प्रत्येक वेळ, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास हा सामान्य माणसासाठीच माझा समर्पित असतो. आणि त्या भावनेतनं मी काम करत आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी काम करत असताना आता काय झालं, माझी ही वर्किंग स्टाईल जी आहे ते आमच्या खालच्या, आता माझ्या बरोबर असलेले संतोष कोजरे, म्हणजे माझ्या वडिलांपासून ते बरोबर होते. हो. मग माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये सुद्धा माझ्या बरोबर सुविसहायक म्हणून त्यांनीच काम केलं. बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या ओळखी हो. किंवा राजकारणातले सगळे बारकावे जरी त्यांनी सांगितलं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्या माणसाकडनं बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या. ती सुद्धा त्याच भावनेतनं, म्हणजे खरंच बरोबर. माणसं लकी असते त्या एखादा हा. माणूस मिळण्यासाठी. मला वाटतं मी कदाचित कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी ती माणूस तयार करून माझ्यासाठी ठेवला असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आमचा तर परिचय असा मित्रासारखा असल्यासारखा असतो. हा. आणि फोन उचलणे, तेही त्याच पद्धतीनं काम करत, संतोष त्याच पद्धतीनं काम करते. त्यामुळे आता आम्ही खासदार झाल्याच्या नंतर प्रत्येक जवळपास 11 तालुक्याचा संपर्क आहे. मग एवढा 11 तालुक्याचा संपर्क आहे, एक दोन माणसावर होणं शक्य नाही. तर आम्ही प्रत्येक तालुक्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी निवडलेला आहे. आणि काम करत असताना त्या माणसाला आमची अट एवढीच आहे की माझं एखादं पर्सनल काम राहिलेलं तर चालतंय, पण सामान्य माणसाचं कुठलं काम राहता कामा नाही. मला वाटतंय त्याच डेडिकेशननं आज माझ्याबरोबर असलेली सगळी मंडळी काम करतायत. म्हणजे अगदी नाव घेण्यासारखी आहेत. बालाजी सावंत असेल, प्रत्येक ह्याला म्हणजे भरपूर पोर आहेत. बार्शी तालुक्याकडे बघणारा पवार आमचा असेल, विकास पवार, ही सगळी मंडळी अतिशय डेडिकेशननं काम करतात, बाय हार्ट काम करतात. दवाखान्याचं काम असू द्या, दवाखान्याचं काम कुठल्या तरी माणसाचं काम आहे म्हणून नाही, बरोबर, की आपण त्या पेशंटच्या जागी जाऊन, बाबा आपल्या घरातलं जर कोणी ऍडमिट असेल तर आपण काय केलं असतं. मला वाटतं ही भूमिका समोर ठेवून आमचे प्रत्येक टीम मधला मेंबर काम करतोय. आणि खरं तर आमचं ही सगळ्यांचं टीम वर्क आहे. आणि ज्यावेळेस लोकांना रिस्पॉन्स मिळायला चालू होतो, लोकांना लक्षात येते की बाबा अमुक ठिकाणी फोन केल्याच्या नंतर माझं काम होईल, मला वाटतं हा विश्वास ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस माणसाच्या फोन करायची संख्याही वाढते. मग तेवढ्याच ताकदीनं त्याला डील करणं गरजेचं आहे. आणि आम्ही सगळी टीम जवळपास 10-12 सगळे आम्ही एकत्र मिळून ही कामं करतो आणि डेडिकेशननं करतो. ही तर कोणीही पगारीवर असलेल्या नोकरासारखं कोणीही काम करत नाही की आपला कामाचा तास संपला की चला काम संपलं, निघालो माझ्या कामाला, घरातल्या कामाला, असं कोणीही करत नाही. कॉर्पोरेट लेबर अजिबात नाही. 24 तास डेडिकेशन म्हणजे डेडिकेशन प्रत्येक जण करतंय. आणि एक दिवसात तयार झालेले नाहीत. सगळ्यांनी स्वतःच्या आयुष्यातली 2-2, 3-3 वर्ष दिले. संतोष तर मला वाटतं अर्ध आयुष्य राजेसाहेबांपासून माझ्यापर्यंत गेलेला आहे. आणि अतिशय डेडिकेशननं काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळं हा सगळा कामाचा व्याप आणि प्रत्येकाचं काम करणं मला वाटतं ह्या सगळ्या टीममुळे मला शक्य होतंय. तुम्ही नक्कीच जे तुमच्या पक्षातली नेते मंडळी आहेत यांची स्पीड वाढवायला तुम्हीच कारणीभूत आहे मला असं वाटतं. फिटनेस पासून परत डे टू डे कॉन्टॅक्ट पासून आता हे इथल्या लोकांना सवय नव्हती, आता ती लोकांना सवय झाली आहे. त्याच्यामध्ये त्यांना काय वाटतं ही बेसिक आहे, फिटनेस असणं बेसिक आहे, लोकांशी कॉन्टॅक्ट असणं बेसिक आहे. बाबा आपण मोठे नेते होत आणि बघायचं नाही आणि ठीक आहे लांब राहायचं, कॉन्टॅक्ट होऊ द्यायचं नाही, असं राहिलं नाही. आता ते तुमच्या स्वभावामुळेच प्रत्येक जनसामान्याचे पुन्हा इतर मंडळी आता उचलतायत. म्हणजे ही बेसिक आहे. जर जनतेत घुसायचं असेल, मत जर आपलं करायचं असेल किंवा आपल्याला पुढे स्वतःला राजकीय प्रवासात पुढे जायचं असेल तर ही तुम्ही त्यांच्यासाठी बेसिक करून ठेवलेलं आहे. जी तुमचा नॅचरल स्वभाव ते त्यांच्यासाठी बेसिक झालेला आहे. तर दादा ह्याच्यातून पुढे मला असं विचारतो, आम्ही प्रत्येक म्हणजे पर्सनॅलिटी अभ्यास करत असतो. म्हणजे एखादा उद्योजक असेल तर त्याचं सोशल कसं असू शकतं, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं असू शकतं. एखादा नेता असेल तर त्या नेत्याचं सोशल कसं असू शकतं, फॅमिली बॅकग्राऊंड कसं असतं, प्लस बिझनेस कसा असू शकतो. आणि ते
फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल डिसिजन्स कसे घेतात, काय नाही तर आपल्या ह्या पूर्ण राजकीय प्रवासात आपण बिझनेसला किंवा फायनान्शियल ग्रोथला किंवा जे प्रॉफिट मेकिंग आपण प्रत्येक घरात आपण पाहतो त्याला कसं पाहतो? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बरीचशी लोक राजकारणात आल्याच्या नंतर त्यांची आर्थिक सोबतता झालेली बऱ्याच मंडळींनी बघितलं असेल. पण मी माझं उदाहरण अगदी प्रामाणिकपणे सांगतो. मी बार्शीला एक लोकमान्य मिल होती, ती सुद्धा मिल मला वाटतं मी त्याच वेळेस म्हणजे राजकारणात प्रवेश केल्या मी ती विकली. माझ्या इथं धाराशिव मध्ये जे कुटुंबियाच्या नावावर काही जमीन होती ती सुद्धा मी विकली. आणि आपण जे म्हणताय ते बरोबर आहे. मला वाटते जयप्रकाश सारखा एक भाऊ समजून घेणारा, मला वाटतं ती बाजू अतिशय भक्कमपणे सांभाळते. मला वाटतं ही सगळी मंडळी आहेत खाली काम करायला, म्हणून मला 24 तास लोकांसाठी देता येते. आणि माझी स्वतःची वैयक्तिक अशी भावना आहे की एखादं काम जेव्हा आपण निवडतो तेव्हा ते 100% म्हणजे 100% आपण त्या कामाला दिलं पाहिजे. काहीतरी करायचंय म्हणून किंवा दाखवायचंय म्हणून किंवा PR साठी कुठलंही काम मी अजिबात करत नाही. आपण जर आपल्या कामामध्ये कसलीही कुचराई करत असू तर मला वाटतंय आपण आपल्या प्रोफेशनला पण फसवतोय, स्वतःला पण फसवतोय, लोकांना पण फसवतोय. आपण 100%च लोकांना दिलं पाहिजे. आणि ह्याच भावनेतनं मी आजपर्यंत काम करतोय. त्याच्यामुळं प्रत्येकाशी कनेक्ट होण्याचं जे माध्यम आहे, आज फोनच्या माध्यमातून मतदारसंघात जरी मोठा असला तरी मी कनेक्टेड आहे. बरोबर. कारण कुणाची एक लक्षात घ्या, माझं यश काय म्हणतोय मी, माझं यश किती मतांना निवडून आलो हे नाही. आज कुठल्याही धाराशिव लोकसभा मतदारसंघामधल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला किती जरी सामान्य अडचण पडली तर ही अडचण माझा खासदार सोडवू शकते. मला वाटतंय हा विश्वास निर्माण करणं मला वाटतं ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि ती करण्यात मी 100% यशस्वी झालोय असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटतंय. आणि तीच लोकांची सगळ्यात मोठी शिदोरी असती. शेवटी सामान्य माणसाला जर आपण कनेक्ट राहिलो आणि काम किती तुम्ही आता जसं सांगितलं की बाबा एखाद्याचं पासबुक प्रिंटिंगचं काम असेल, एखाद्याचं ट्रान्सफॉर्मर जळाला असेल, एखाद्याचं तुम्ही सांगितलं की जॅकचा विषय, ही कामं कसं असते ज्यावेळेस आपण त्या अडचणीत जातो, आपल्याला समोर अडचण येते तेव्हा ती अडचण पुढच्या सांगणाऱ्या माणसासाठी किती मोठी आहे आपल्याला लक्षात येत नाही, पण त्याच्यासाठी मात्र ती अडचण मोठी असते. त्यांच्या अडचणीत असताना सगळ्यात नाव पहिलं आठवल ते जर तुमचं असेल तर त्या मतापेक्षा ती किती मोठी आहे. एक्झॅक्टली तेच महत्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनेच काम करत आणि प्रत्येकानं केलंच पाहिजे. मला वाटतं कॉम्पिटिशन इथं असली पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी लोकांसाठी आहे. त्यामुळे लोकांची अडचण आल्याच्या नंतर सोडवण्याच्या बाबतीत जर सगळेच त्या मार्गाला जात असतील तर मला वाटतं ती हेल्दी कॉम्पिटिशन आहे. त्या पद्धतीनं गेलंच पाहिजे प्रत्येकानं. आणि ह्याच्यातनं फायदा काय होईल, मला वाटतं एक माणूस काम करायला आज असेल तर अशी 2 माणसं तयार होतील, अजून जास्त चांगलं काम होईल, अजून जास्त सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले जातील. आणि मला वाटतं तशा पद्धतीनंच आपण ते घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनंच ते पुढे गेलं पाहिजे. अगदी आजकाल नेते मंडळींचं PR चालू असतंय, स्क्रिप्टेड चालू असतात काही गोष्टी. एखाद्या कुठल्या तरी कार्यकर्त्याचा फोन येतो, तू जा रे काम कर रे, मग तो ऑडिओ टाकतो, व्हिडिओ टाकतो. आता तुमचे किती टाकावे किंवा लोकांनी तरी किती टाकावे, कार्यकर्त्यांनी तरी किती टाकावे, दररोज 500 फोन म्हटलं तरी आता ते PR करण्याची गरज नसते. तेच म्हणतोय मी. कसं आहे, हा PR किंवा इमेज बिल्डिंग किंवा फॅब्रिकेटेड करायची गरज कुणाला पडते, ज्याचं काही ओरिजिनल नसते, त्याला हे करायचं म्हणजे तसा प्रयत्न त्याला करावा लागतो. पण ज्याचं हे सगळं ओरिजिनल आहे त्याला करायची गरज नाही ना, PR तर करायची. मला काय म्हणायचंय, आज गावखेड्यातला सामान्य माणूस, आज माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की औसा तालुक्यातल्या एका सामान्य माणसाची गाय आजारी होती. मी गायीच्या डॉक्टरला कॉन्फरन्सवर घेऊन त्याच्या गायीपर्यंत पोहोचवलं, त्याची गाय वाचवली. आज तो सामान्य माणूस माझा म्हणजे त्याच्या बाबतीत जो काही माझा अनुभव आलेला आहे तो सांगायला सक्षम आहे ना. ज्यावेळेस कधी तो बाहेर पडत असेल त्यावेळेस अभिमानानं सांगत असेल की माझी अशी अडचण होती, माझ्या खासदारानं माझी अडचण सॉल्व्ह केली. मला वाटतंय सामान्य माणूस आपला प्रचारक झाला पाहिजे. राजकीय कार्यकर्ते किंवा हे आता बरंचसं काय काय आलंय, पन्ना प्रमुख, पेज प्रमुख, अमुक तमुक, PR, बूथ प्रमुख, हे मान्य आहे. ह्या सोशल मीडिया ह्या मान्य आहे ह्या गोष्टी. पण सामान्य माणसाच्या हृदयामध्ये जर आपण उतरलेला असू, त्याच्या कामाला जर आपण पडलेला असू, तर तुम्हाला सांगतो कदाचित आता राज्यातलं राजकारण जर बघितलं
की मोठ्या मोठ्या पदावर असलेली माणसं सुद्धा पक्ष सोडून कशा पद्धतीने जात आहेत. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते कोण कुठं जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. पण ज्या माणसाचं काम आपण सामान्य माणसाचं केलंय ते कधीही आयुष्यात आपल्याला विसरणार नाही, केलेलं काम कधीही आयुष्यात सोडणार नाही आणि त्याचा परतावा तो निश्चितपणे आपल्याला कधी ना कधी दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की एखादी गोष्ट जर आपण प्रामाणिकपणे केली असेल, इमानदारीने केली असेल तर त्याचा रिझल्ट सुद्धा हा चांगल्याच पद्धतीचा, परमेश्वर जे म्हणतो ना आपण, एक नियती नावाचा प्रकार असते. आपण चांगलं केलं तर निश्चित आपलं चांगलं होतंय. आपण जर कुणाचं वाईट केलं तर आपल्या वाट्याला ते आल्याशिवाय राहत नाही. दादा मग आम्ही तुम्हाला नेता म्हणावं की सामाजिक कार्यकर्ता म्हणावं? मला नेता म्हणलं दादा. जर दादा नेता म्हणलं तर नेता म्हणलं की ही सगळी PR गोष्टी आल्या, कुठे आल्या, आणि त्याच्या 10 वाक्यात एक असतंय, बाबा मत दे मला. जर तुझं एवढं काम केलं, तुझ्या घाईला मी वाचवलंय, तुला पासबुक प्रिंटिंग करून दिली आहे, हे केलं, आणि मताचं माझं काय? तुम्ही आतापर्यंतच्या बोलण्यात किंवा मला तर जाणवलं नाही आतापर्यंत आम्ही तुम्ही माझा जर अनुभव घेतला तर माझ्याकडे एक लक्षात घ्या, एखादी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत आपण एका पक्षाचे उमेदवार असतो. एकदा का लोकांनी आपण निवडून दिलं, समजा आमदार म्हणून निवडून दिला असेल, खासदार म्हणून निवडून दिला असेल, तर आपण ज्यांनी मत टाकलंय त्याचेही आपण खासदार आहेत आणि ज्यानं मत टाकलं नाही त्याचेही आपण खासदार आहेत. मला वाटतं ही भूमिका प्रत्येकानं स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्याकडं भेटायला आलेल्या कुठल्याही माणसाला मी त्याचा पक्ष कधीही विचारत नाही. माझ्याकडे एखादा गावचा लोकप्रतिनिधी जर आला, सरपंचासारखा, पंचायत समिती सदस्यासारखा, मी कधी विचारत नाही की तुझं गाव किती प्लस होतं आणि किती मायनस होतं. माझ्या आयुष्यात मी कधी विचारत नाही, कुठल्या पक्षाचाही विचारत नाही, किती प्लस होतं का मायनस होतं ते बघत नाही. त्यानं सांगितलेलं काम आपल्याकडनं प्रामाणिकपणे जितकं काही त्याला डिवोशन देऊन किंवा ताकदीनं करता येईल तो प्रयत्न माझा नेहमी असतो. आणि मला वाटतंय तीच भूमिका, नाहीतर आज मी बघतोय बऱ्याच जणांची वर्किंग स्टाईल जी असते राजकारणातली, एखाद्या गावातला कार्यकर्ता जर, सामान्य माणूस जर त्या माणसापर्यंत गेला तर पहिल्यांदा सांगितलं जातं की आमच्या गावातला तो अमुक अमुक कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे जा, त्याला बोल. मग त्यानं केलं ठीक, त्याला घेऊन ये. मग त्या सामान्य माणसाला त्या कार्यकर्त्याकडे जावं लागतंय, त्याची मनधरणी करायची, त्याला पुढे घालून घेऊन यांच्याकडे यायचं. मग हे सगळे तपासणार, आपल्याच पक्षाचा आहे का, आपल्यालाच मतदान केलंय का आपल्या विरोधातल्या विचाराचा आहे का, आपल्याला कधी विरोध केला, आजकाल पुढे बी टिकणार आहे का बघावं लागतं. ही मला वाटतं हे सगळं वायफळ आहे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेत असताना आपण सगळ्यांच्या प्रती समान न्यायाची भूमिका ठेवूनच मला वाटतं काम करताना दिसलं पाहिजे. ते मी करतो, प्रामाणिकपणे करतो. त्याच्यामुळं शेवटी बऱ्याच जणाला ते चुकीचं वाटत असेल वर्किंग स्टाईल, पण सामान्य माणसाला कनेक्ट होण्यासाठी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याचं विचार न करता, जरी एखादा समजा विरोधातला माणूस आला असेल पण त्याचं काम घेऊन आल्याच्या नंतर आपण डोक्यात आकश ठेवून काम करण्यात काय अर्थ नाही. मी कधीही तसा विचार करत नाही, बघत नाही. त्याचं काम आलं, त्याची अडचण आली, आपल्याला सोडवता येणं शक्य आहे का, आपण सोडून टाकायचे आणि पुढे जायचं. दादा, सामाजिक सोशल वर्क जे आपण म्हणतो, आता समजा आम्ही युवा पिढी असती, रक्त सहसाचे, एखादा घराचा रोड जरी खराब असला तरी बघू एक टाइम येईल जेव्हा मी रोड नीट करेल, असं करेल, असं सोशल वर्कचं एक डोक्यात असतं प्रत्येकाच्या. आता नेत्यांच्या डोक्यात जसे ते नेता म्हणायला जातात तसं सोशल वर्क कमी होत जाते आणि नेतेगिरी जास्त चालू होती. मग मला असं विचारायचंय, आपला धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून आपण कंटिन्यू बाजी मारतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या मार्फत विधायक कामाची आपली काय काय दृष्टिकोन आहे किंवा आतापर्यंत कुठले कुठले कॉन्ट्रीब्युशन झालेत, आपण जे जनसामान्याचं एका फोनवर काम सोडत आहे हे तर नक्कीच एक सोशल वर्क आहे, पण एक विधायक कामाच्या मार्फत बोलायचं झालं तर काय आपलं दृष्टिकोन कसा आहे आणि मागचे कामं काही आणि पुढे काय अजून आहेत का? मला वाटतंय आपण आपल्या भागातल्या सामान्य लोकांचा जर विचार केला तर आपल्या इथल्या मी आता कदाचित कोण त्याला राजकीय म्हणल, परत पॉलिटिक्स मध्ये, पण वस्तुस्थिती अशी आहे की हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत का गेला. मला वाटतं ह्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. बरं, ह्याला कारणीभूत ज्या लोकांनी 40-40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलंय निश्चितपणे ते असणारच आहे, बट ऑब्वियस आहे ते असलंच पाहिजे. आपल्या जिल्ह्यातली जर आपण परिस्थिती बघितली की आपल्याकडं रयत सारख्या मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत, बाकीच्या ज्या म्हणजे महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत, त्या संस्थेची किती महाविद्यालय आपल्याकडे आहेत, आपण थोडा बारकाईनं अभ्यास करा. म्हणजे लोकांना शिक्षणही मिळू द्यायचं नाही, लोकांना मोठंही होऊ द्यायचं नाही, लोकांना म्हणजे शिक्षण आल्याच्या नंतर माणूस विचार करतो, विचार करून मतदान करतो, लोकांना कायम दारिद्र्यात पिचट ठेवायचं.
मला वाटतं अशा इम्पॅक्टमुळं हा जिल्हा आकांक्षित जिल्हा, आता आकांक्षित म्हणल्यावर सामान्य माणसाला कळत नाही, पण दरिद्री जिल्हा म्हणलं की पटकन समजतंय. कारण ह्या जिल्ह्याचं धाराशिव जिल्हा काय साधा नाही. धाराशिवमध्ये लातूर हा 1983 पर्यंत तालुका होता. 1983 ला लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. मला वाटतं लातूरची तुलना जर आपण धाराशिव बरोबर केली तर लातूर जिल्ह्याची झालेली जी प्रगती आहे आणि त्याच्या तुलनेत आपण धाराशिव आज गडचिरोली, गोंदिया अशा जिल्ह्याच्या यादीत जर आपण जाऊन बसत असू तर मला वाटतं ही राजकीय नेतृत्वानं विचार करायची गोष्ट आहे. ठीक आहे, जे झालंय ते झालंय, पण हा जिल्हा ऍस्पिरेशनलच्या बाहेर येण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. आता माझ्याबरोबर माझ्या साथीला इथले स्थानिकचे आमदार कैलास पाटील साहेब होते. ते ज्यावेळेस विधानसभेला निवडून आले, मी लोकसभेला निवडून आलो, त्या योगायोगानं खाली महाराष्ट्रात आमच्या विचाराचं सरकार होतं. वर त्यावेळेस आम्ही म्हणजे कदाचित मोदींच्या विरोधात जाऊन केल्यामुळे तिथं वरचं आमचं थोडंसं हे झालं होतं, डिस्टर्ब झालं होतं, पण खाली मात्र आमच्या विचाराचं सरकार. त्या ठिकाणी स्वतः पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. आणि मग त्यावेळेस ह्या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, मला वाटतंय आपल्या शेतकऱ्याला जर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासारखं 24 तास पाणी जर मिळालं, शाश्वत पाणी, तर मला वाटतंय आपला शेतकरी कुणाच्याही दारात कसलेही अनुदान मागायला, कसलाही विमा मागायला जाणार नाही. मग ह्याच्यासाठी महत्वाचं काय तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प 2004 ला कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी हा प्रकल्प त्यावेळेस मंजूर केला. ह्या प्रकल्पातनं आपला जिल्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इरिगेटेड म्हणजे पाण्याची सोय शेतीसाठी होणार होती. खरं तर 4 ते 5 वर्षात तो प्रकल्प पूर्ण होणं गरजेचं होतं. म्हणजे 2009 पर्यंत ते काम सगळं संपायला पाहिजे होतं आणि फक्त 5,000 कोटी रुपयामध्ये 4,000 ते 5,000 कोटी रुपयामध्ये ते काम संपून गेलं असतं जर 2009 पर्यंत ते काम पूर्ण झालं असतं. पण दुर्दैवानं त्या कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. त्याच्यानंतर आमचं एकच भूमिका होती की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये आपण जर बघितलं असेल, तुळजापूरला जाताना तुम्हाला रामदारा तलाव दिसतो. एवढा मोठा तलाव आहे, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल हे असं सारखं कोरडं का दिसतंय, एवढं मोठं तयार कशासाठी केलं, भरणार कधी. एक्झॅक्टली त्याच पद्धतीनं तुम्ही दुधाळवाडीचा साठवण तलाव बघा, ही भांडी आपण तयार केली, ही धरणं साठवण तलाव आपण तयार केले. कशासाठी केलेत का तर तिकडचं पाणी कृष्णा खोऱ्यातलं आणून आपल्याला ह्याच्यात सोडायचंय. बरोबर, तिथं धाटणीचा बॅरेज बांधून 10 वर्ष झालीत. का बांधलाय का तर ते पाणी अडवून इकडं आणायचे म्हणून. पण धाटणीच्या बॅरेज पासून धाराशिव जिल्ह्याला म्हणजे तुमच्या रामदारा तलावापर्यंत येण्यासाठी जोडण्यासाठी जी काही मधली कामं आहेत, थोडक्यात ती मधली जी पाईपलाईन होती ती मात्र प्राधान्यक्रमात नव्हती. म्हणजे अतिशय मी विचारपूर्वक अगदी तुम्ही जुनं रेकॉर्ड जरी काढून बघितलं तर त्याच्यात ह्या कामाला प्राधान्यक्रमात स्थान नव्हतं. आणि प्राधान्यक्रमाच्या नावाखाली आपली हीच तलाव बांधून ठेवलेत, धाटणीचं बॅरेज बांधून ठेवलंय, पण मधली कामं त्या ठिकाणी होत नव्हती. जोपर्यंत मधली पाईपलाईन जोडली जाणार नाही तोपर्यंत रामदारा तलाव भरणार आहे का, ते पाणी येणार आहे का. तर कैलास पाटील आमदार आणि आम्ही सामूहिकरित्या म्हणजे जसं पांडुरंगाचा भक्त आषाढी कार्तिकी वारी चुकवत नाही त्या पद्धतीनं मंत्रालयात आम्ही कायम ज्यावेळेस कॅबिनेट असायची त्या कॅबिनेटच्या आदल्या दिवशी आम्ही जाऊन बसायचं. जयंत पाटील साहेब कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे त्या म्हणजे पाटबंधारे मंत्री होते, जलसंपदा मंत्री होते, त्यांच्याकडे आम्ही जायचं, त्यांना हे समजून सांगितलं आणि हे कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा प्रस्ताव जो जुना होता ज्याच्यामध्ये निधीची तरतूद जरी केली कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी तरी ही कामं करता येत नव्हती. तर ही कामं प्राधान्यक्रमात घेण्याच्या बाबतीत आम्ही तसा पद्धतीचा GR सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना कैलास पाटील साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्न करून दुधाळवाडीचा साठवण तलाव आणि तुळजापूरचा रामदारा तलाव ही कामं प्राधान्यक्रमात घेतली. त्याच्यासाठी 1,000 कोटी रुपयाची जी अर्थसंकल्पीय तरतूद असते ती सुद्धा त्या ठिकाणी अर्थसंकल्पात करून घेतली. आणि ज्यावेळेस सिंचन प्रकल्पाचं एखाद्या काम चालतं त्यावेळेस ते 3 पातळीवर चालतं. एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं, दुसरं सिव्हिल डिपार्टमेंटचं आणि तिसरं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं. ह्या तिन्हीची इस्टिमेट तयार करणं, त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे मला वाटतं त्या इंजिनियरच्या पाठीमागं लागणं. अक्षरशः आम्ही म्हणजे स्वतः इंजिनियर असल्यासारखं, तुम्ही जर कृष्णा मराठवाड्याच्या इंजिनियरला जरी विचारलं कुठल्या तर ते सुद्धा आवर्जून सांगतील की कैलास पाटील आम्ही मी स्वतः आम्ही सगळ्यांनी अगदी वॉर फुटिंगवरती कामं सगळे हातावर घेतली. त्याची इस्टिमेट ज्याला 2-3 वर्ष गेली असती अगदी 6-7 महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही ती तयार केली
आणि प्राधान्यक्रम बदलून घेतला, इस्टिमेट तयार केली, अर्थसंकल्पीय तरतूद केली. ह्याचं टेंडर फ्लॅश होणार होतं, तेवढ्यात बोंबललं आमचं वरचं सरकार, त्या ठिकाणी गेलं नाही. तर माझं आणि कैलास पाटलांचं स्वप्न होतं की 2023 मध्येच जूनमध्ये ते पाणी आपल्याला रामदारा तलावापर्यंत पोहोचायचंय. दुर्दैवानं पुढं सरकारमधल्या झालेल्या फेरबदलामुळं ते होऊ शकलं नाही. ही एक माझी प्रायोरिटी आमची होती. दुसरी, आपल्या जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा तुम्ही जर बघितलं असेल तर सामान्य माणसाच्या घरात जर त्याला सांगितलं की तुला बायपास सर्जरी करावं लागते, तुला अँजिओग्राफी करावं लागते, तुला अँजिओप्लास्टी करावं लागते, मला सांगा सामान्य घरातल्या माणसाला ह्याच्यासाठी लागणारा, वैद्यकीय सुविधेसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो शक्य आहे का? मी असंख्य लोक बघतोय की पैसे नसल्यामुळं ती लोक स्वतःवर इलाज करू शकत नाहीत आणि दुर्दैवानं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना अक्षरशः आहे त्या परिस्थितीत मरण पत्करावं लागते. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन मी आणि आमदार कैलास पाटील साहेबांनी, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, सन्माननीय राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळ्यांच्या पाठीमागं लागून त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जे की 100% शासनाच्या मालकीचं, आम्ही त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये करून घेण्यात यशस्वी ठरलो. त्याला मान्यता मिळाली. आणि त्याच्या बाबतीत ती सुद्धा एक गोष्ट मला आपल्याला सगळ्याला सांगायची की ही मान्यता मिळत असताना कॅबिनेटचा जो ठराव झाला तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मध्ये आज झाला होता. म्हणजे परत प्रायव्हेट माणूस आला. आणि एक लक्षात घ्या, प्रायव्हेट माणूस आल्याच्या नंतर तो त्याचा नफा कमवल्याशिवाय काय गप्प बसणार, प्रायव्हेटायझेशन. म्हणून आम्ही तो कॅबिनेटचा ठराव बदलून 100% शासनाच्या मालकीचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणू शकलो. मला वाटतं ही मोठी अचिव्हमेंट त्या ठिकाणी कैलास पाटील साहेब आमच्या, म्हणजे महाविकास आघाडी सरकारची होती. त्याच्यामुळं काय होईल, सामान्य इथं जेव्हा सगळ्या तज्ज्ञ असणारा डॉक्टर इथं उपलब्ध राहील, सामान्य माणसावर मेंदूवर केली जाणारी जी शस्त्रक्रिया आहे तेवढा पैसे लोक 2 लाख 4 लाख 10 लाख रुपये खर्च करून कुठलाही सामान्य माणूस करू शकत नाही, ती इथं केली जाऊ शकते. म्हणजे सामान्य माणसाला वैद्यकीय उपचार मोठ्या प्रमाणात मिळावे, हा त्याच्या पाठीमागचा आमचा मूळ उद्देश होता. आणि आपल्याकडे दारिद्र्य किती आहे म्हणताल, सोप्या उदाहरणावरून सांगतो. धाराशिववरनं डोकीला जाण्यासाठी जी काळी पिवळी गाडी असती, आपण वडाप म्हणतो, एखादी गाडी जर 25 रुपये घेत असेल आणि दुसरी गाडी जर 20 रुपयात सोडणारी असेल, 20 रुपये, तर 20 रुपयाच्या गाडीची 2 तास वाट बघून त्याच गाडीनं जाणारे म्हणजे किती रुपये वाचणार आहेत त्याचे? 5 रुपये. म्हणजे 5 रुपये वाचवण्यासाठी स्वतःचे 2 तास घालणारा माणसं हित आहेत. त्या माणसाने लाखो रुपयाचे उपचार स्वतःवर कशी करायचे, मला वाटतं ही भूमिका त्याच्या पाठीमागची होती. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार झालं. ती एक समाधानाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट होती. मी खासदार झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा आपण जर बघितलं असेल तर जो उमरग्याचा हायवे, ज्याला मान्यता सोलापूर धुळे महामार्गाच्या आधी मिळाली, वर्क ऑर्डर आधी मिळाली, पण अजूनही इनकम्प्लीट होता. मला वाटतं त्याला आम्ही प्रायोरिटी दिली. ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जुना कॉन्ट्रॅक्टर काय झालं, आता त्याच्या खोलात मला जायची इच्छा नाही, पण ते काम चालू करण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही भूमिका घेतली. ते कामही त्या ठिकाणी आता चालू झालंय. का लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, अजूनही त्याला म्हणावी तशी गती नाही, पण लवकरात लवकर कसं पूर्ण होईल तेही मी बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा जो काही रेल्वे मार्ग आहे तो जोडण्याच्या बाबतीत कित्येक दिवसापासून आपल्या लोकांची मागणी आहे. ते जोडण्याच्या दृष्टिकोनातनं मी खासदार झाल्यापासून मी ऑन रेकॉर्ड बोलतो बरं का, म्हणजे परत अजून त्याला राजकीय रंग देऊ नका, कारण ही तर श्रेय घेण्यासाठी अशी काय कुत्तरउड असती एकूणमेकाची, मला वाटतं त्या भानगडीत मला जायची इच्छा नाही. मी पहिल्या दिवसापासून खासदार म्हणून जे काही मला करणं कर्मप्राप्त आहे, महसूल विभागाचे अधिकारी असतील, तुमच्या रेल्वेचे अधिकारी असतील, डे 1 पासून त्यांच्या बैठका घेऊन हा प्रकल्प सुद्धा लवकरात लवकर पूर्ण कसा होईल याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहिलेलो आहे. आणि भूमी त्याच्यासाठी लागणारी जी जमीन होती त्याचं अधिग्रहण सुद्धा लवकरात लवकर कशा पद्धतीने होईल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलोय. ज्याच्यामुळं आपण जर बघितलं असेल तर त्या रेल्वे मार्गाचं टेंडर आता दृष्टीक्षेपात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. दादा, धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढावेत किंवा आम्हाला पुण्याला जायची गरजच येऊ नये किंवा आम्हाला आमच्या आईवडिलाजवळ राहता यावं, आम्हाला पुण्याला जायचंच नाही, आम्हाला हिथंच आम्हाला उद्योगधंदे पाहिजे, आम्हाला हिथंच सगळं पाहिजे. आता हे तुम्ही कसं करायचं ते सांगा मग. का झालं नाही? तुझी जी भावना आहे ती अगदी रास्त आहे आणि ती असणं गरजेची आहे. तुझी भावना साहजिक आहे. तू काय मी काय, जिथं आपला जन्म झाला, जिथं आपले सखे सोयरे राहते, जिथं आपण लहानाचे मोठे झालो,
तो भाग सोडून जर आपल्याला पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी जर दुसऱ्या ठिकाणी जावं लागत असेल तर ही निश्चितपणे अतिशय खेदाची शोकांतिका आहे जिल्ह्याची, म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस आम्ही सगळेजण ह्या सरकारबरोबर होतो. त्यावेळेस आपले अरविंद सावंत साहेब अवजड उद्योग मंत्री होते. त्यावेळेस मी त्यांच्या माध्यमातून आपल्या म्हणजे ज्या इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्रकल्प होता तो आपल्या धाराशिवला कशा पद्धतीने आणता येईल ह्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न त्या ठिकाणी केलं होतं. त्या प्रयत्नाचं पुढं भानगड अशी झाली की पुन्हा आम्ही इथल्या खालच्या सरकारमध्ये आलो, तिथून ते राजीनामा देऊन बाहेर पडले. मग तेही त्या ठिकाणी अर्धवट राहिलं. तू म्हणतोस ती माझीही आम्ही आता कायमस्वरूपी बाहेर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आमचं, मी असेल, कैलास पाटील असतील, त्यांचा कायम प्रयत्न असतो की बाबा आमच्याकडं एक 10,000 20,000 लोकांना नोकरी मिळेल, अशा पद्धतीचा कुठला उद्योग आणता येईल का, ह्याच्यासाठी प्रयत्न आहेत. पण दुर्दैवानं पुढे आम्ही सरकारच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याला म्हणावं त्या प्रमाणात आपण जर बघितलं असेल आता सरकारची कामाची पद्धत की त्यांना सपोर्ट करणारे आमदार असतील तर त्यांच्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात निधी आणि त्यांना विरोध करणारे असतील तर त्याला एक फुटकी कवडी सुद्धा द्यायची नाही. मला वाटतं असा विरोधाभास आहे. असो, हे काय फार काही काळ चालणार नाही, पुढं भविष्य निश्चितपणे येईल. त्यावेळेस मात्र इथल्या मुलांना, सुशिक्षित पोरांना ह्याच ठिकाणी कशा पद्धतीने रोजगार देता येईल किंवा हिथंच त्यांच्या पायावर त्यांना कशा पद्धतीने उभा करता येईल ह्याच्या बाबतीत आमचाही मानस आहे. त्याच्या बाबतीत कमी आहेत आपण हे निश्चितपणे मान्य केलं पाहिजे. कमी आहेत का तर आहेत, आपण त्याच्यात लक्ष घातलंच पाहिजे. आणि अजून मी बऱ्याच लोकांचं ऐकतो की आम्ही सोलार प्लांट, आता सोलार प्लांट मधून उद्योग निर्मिती किती होणार आहे, किती लोकांना रोजगार मिळणार. मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. हिथं मोठ्या प्रमाणात जर आपल्याला तरुणाच्या हाताला काम द्यायचं असेल तर तशा पद्धतीचाच उद्योग ह्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. पण दुर्दैवानं काय झालंय, लोकांना प्रत्येक वेळेस काहीतरी अशा संभ्रमात नेऊन ठेवायची प्रक्रिया आहे की आता आपल्या भागातल्या लोकांना विमा, अनुदान ह्याच्या बाहेरच येऊ दिलं जात नाही आणि त्याच्यासाठी पुन्हा श्रेय. मला तुला अतिशय स्पष्टपणे सांगायचंय की प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणतो आपण, पण ह्या योजनेच्या माध्यमातून आता प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या ह्या विमा क्षेत्रात आल्यात. इन्शुरन्समध्ये आता थोडक्यात प्रीमियम कसा असतो, आता आपण नवीन गाडी घेतली, आपण काय करतो, त्या गाडीच्या किमतीच्या प्रमाणात त्याचा जो काही ठरलेला प्रीमियम असेल, 30,000 असेल, 40,000 असेल चारचाकी गाडीचं, तर आपण तेवढा प्रीमियम विमा कंपनीला देतो. आणि त्याच्यातनं काय आपण अश्युरन्स घेतो की उद्या आमच्या गाडीचं कुठं ऍक्सिडेंट झाला, जे काही नुकसान होईल तर ते नुकसानाचं अश्युरन्स कोण घेते, कंपनी. म्हणजे त्याची इन्शुरन्स कंपनी त्याची भरपाई घ्यायची जबाबदारी देत असते. मग मला आपल्याला विचारायचंय की उद्या ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर, गाडीचं नुकसान झाल्याच्या नंतर आपण क्लेम कुणाकडे मागतो, इन्शुरन्स कंपनीकडे. म्हणजे ही साधी कार्यपद्धती आहे, कुणाच्याही लक्षात येते कुठला इन्शुरन्स असला अगदी. मग त्याच पद्धतीनं आपण आपला हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा मिळून विमा कंपनीला शेतकऱ्याचं 1 हेक्टरचं क्षेत्र संरक्षित करण्यासाठी, म्हणजे 1 हेक्टरवरचं पीक संरक्षित करण्यासाठी साधारणतः आता ह्या वर्षीचा जर आपण प्रीमियम काढला तर तो 12,000 रुपये प्रति हेक्टर आहे. म्हणजे 1 हेक्टर पीक संरक्षित करायला प्रीमियम कंपनी 12,000 रुपये घेते. मला वाटतं मागच्या 1 वर्षापूर्वी तो 18,000 रुपये प्रति हेक्टरी होता. मग इतक्या मोठ्या प्रमाणात 1 हेक्टरचा विमा काढला शेतकऱ्यानं की कंपनीला आता 12,000 रुपये मिळतात, आधी 18,000 रुपये एका हेक्टरला मिळत होते. पण त्याच्या तुलनेत ज्यावेळेस शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होतंय आणि ती भरपाई द्यायची वेळ येते, त्यावेळेस कंपन्या भरपाई देताना कसं करतात, आपण जर बघितलं असेल तर ह्याच्या माध्यमातून विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात नफेखोरी करतात. ह्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या विमा कंपन्या आहेत, तुमची भारतीय एक्सा असेल, बजाज अलायन्स असेल, रिलायन्स असतील, ह्या सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या आहेत. आणि 2020चाच आपण फक्त खरीपाच्या विम्याचा जर हिशोब काढला तर त्या साली 2020ला 5,000 कोटी रुपयाचा नफा कंपन्यांनी कमवला. तर 5,000 कोटीचा नफा लिहायचं जरी म्हणलं कागदावर तर लिहिता येईल का? एवढ्या मोठ्या प्रमाणात नफेखोरी आहे. म्हणून मी तर असं म्हणतोय की कंपनीला एका हेक्टरला 18,000 रुपये द्यायच्या ऐवजी 1 हेक्टरचे कंपनीनं आजपर्यंत 18,000च्या हेक्टरच्या पुढे कधी विमा दिलेला आठवतंय का कोणाला? 2.5 एकरला कधीच दिलेला नाही. माझं म्हणणं हेच आहे की कंपनीला 18,000 द्यायचे आपण आणि कंपनीकडे 6,000 मागायचे. ह्याच्याऐवजी 18,000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याला देऊन टाका ना, प्रीमियम तरी द्या.
डायरेक्ट प्रीमियमच द्या ना शेतकऱ्याला. अरे शेतकरी उड्या मारेल ना. बरोबर. आणि 18,000 रुपये हेक्टरी कंपनीच्या कशात घालायचे आणि त्याच्यातून शेतकऱ्याला 5-6 हजार रुपये त्या ठिकाणी टाकायचे आणि त्याच्यात पुन्हा आम्ही पाठ ठुपटून घ्यायची. आणि ह्याच्यात काही मंडळी तर अशी आहे, तुला सांगतो की नुकसान झालंय, विम्याचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं, त्याची भरपाई करून द्यायची जबाबदारी कुणाची आहे? इन्शुरन्स कंपनी असलीच पाहिजे ना, का तर कंपनीनं हेक्टरी बिझनेस मॉडेल आहे त्यांनी एक्झॅक्टली. मग असं असताना आपल्यातली काही तज्ज्ञ मंडळी विमा कंपनीनं जर नाही नुकसान भरपाई दिली 6 आठवड्याच्या आत हा. तर सरकारनं द्यावी. अच्छा. ही टूम कशासाठी? कंपनीनं इन्शुरन्स काढलाय, कंपनीनं प्रीमियम घेतलाय, भरपाई कोणी देणं अपेक्षित आहे? कंपनी. आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, आपण सरकारला मागतो का विमा? नाही, कंपनीलाच मागतो का? कंपनीला घेतलेत ना. हम्म. तशाच पद्धतीनं शेतकऱ्याकडनं एका हेक्टरसाठी 18,000 रुपये हेक्टरी प्रमाणे कंपनीनं प्रीमियम सरकारकडनं, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शेतकरी हिस्सा, जरी शेतकऱ्याने 1 रुपया भरला असेल तर बाकीचे 10,999 सरकारनं कंपनीला दिले. भरलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळं कंपनीचे पैसे वाचवायचे आणि सरकारच्या माथी मारायची ही नवीन स्कीम काही लोकांची आहे. मी त्याच्या बाबतीत अनेकदा आवाहन केलं की ह्याच्या बाबतीत चर्चा करा. हो का, खोटं नाटकी प्रेम, बेगडी प्रेम मला पटत नाही. जे असेल खरं असेल तुम्ही या आम्हाला सांगा. आणि ती मंडळी सांगतात की वकिलाशी चर्चा करा, हा. तुम्हाला कायद्याचं ज्ञानच नाही. अरे विमा कंपनीचं तर ज्ञान आम्हाला आहे ना, बरोबर. साधे शेतकऱ्याला कळते ना. तुम्ही अशाच पद्धतीनं एका 2016-17 राज्य सरकारच्या माथी ते पैसे द्यायला लावले, जी 60-70 कोटी रुपये द्यायला लागले, ती वाचले कुणाचे? कंपनीचे. आणि भुर्दंड कुणाला पडला? सरकारला. बरं, सरकारचा पैसा म्हणजे कुणाचा आहे? जनतेचाच आहे ना, बरोबर. टॅक्सच्या रूपानं जमा झालेला पैसा आहे. हो. माझं त्याच्यावरच ऑब्जेक्शन होतं. आजपर्यंत काय चर्चेला आलेली नाही. पण तरी सुद्धा काही लोक स्पेशलिस्ट ह्या तेव्हा म्हणून स्वतःची पाठ तुटून घेते, त्यांना लखलाभ. पण त्याच्या पाठीमागं अशा पद्धतीनं जर आपण कृत्य करत असू तर मी मगाशी तुम्हाला सांगितलंय, नियती कुणाला सोडत नसते. बरोबर आहे दादा, अगदी. आता आपण थोडं राजकीय चर्चा करूया याविषयी. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न करायचा आहे, तुम्ही 27व्या वर्षी आमदार झालात, तर त्यावेळेस आपण शिवसेना हा पक्ष निवडला, तर शिवसेनाच का? तुझ्या माहितीसाठी मी सुरुवातीला माझे वडील गेल्याच्या नंतर माझे वडील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हो. काम करत होते. विलासराव देशमुख साहेबांनी मला त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे राजकीय बऱ्याच प्रमाणात जिथं जिथं मला कुठं अडचण आली तिथं मी निश्चितपणे त्यांच्याकडे मदत मागायला जायचे आणि ती मोठ्या मनानं मदतही करायची. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची त्यावेळेस युती होती. हा. आणि आपल्याला जर आठवत असेल तर लोकसभेची निवडणूक पूर्वी झाली होती. हो. आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण होता आपल्याला माहिती आहे. 2009ला झालेली लोकसभेची निवडणूक. आणि मग त्यावेळेस रवी सर शिवसेनेचे उमेदवार होते. हो. आणि मी ज्या कारणासाठी राजकारणात पडलो होतो ते नेतृत्व तयार करायचं होतं, त्यामुळे मी त्यावेळेसपासूनच म्हणजे त्यांची काही ओळख नसताना काही नसतानाच मी रवी सरांचा प्रचार अगदी पार त्या उमरग्यापासून ते सगळीकडं म्हणजे बाय हार्ट मी केला होता. उद्देश एकच होता की जी लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाला ही सुपारी देऊन संपवायला मागं पुढे बघत नसतील, ती माणसं सामान्य माणसाचं हित बघू शकतात का? कदाचित लोक मला लगेच म्हणतात की तुम्ही कौटुंबिक ह्याच्यावर आला. अरे शेवटी माझे वडील होते. मी भूमिका मांडतोय. का भूमिका मांडतोय? की माझं त्यांचं नातं फार लांबचं नव्हतं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जो माणूस इतक्या टोकाला जातो तो माणूस सामान्य माणसाप्रती विचार करू शकतो का? सामान्य माणसाबद्दल त्याला आस्था असू शकते का? सामान्य माणसं सुधारतील असं त्याला वाटू शकते का? ह्या प्रश्नाचं उत्तर मी लोकांमध्ये जाऊन विचारत होतो. आणि त्यावेळेस मी पूर्ण ताकदीनं त्यावेळेस सांगायचं मी काँग्रेसमध्ये आहे पण तुम्ही शिवसेनेच्या रवी सरांना तुम्ही मतदान करा असं मी जाहीररित्या सांगायचं. का करायचं त्याचं कारणही सांगत होतो. दुर्दैवानं त्यावेळेस 3,500 ते 4,000 मताच्या फरकानं रवी सरांचा पराभव झाला. आणि त्या प्रचाराच्या दरम्यानच उद्धवजी ठाकरे साहेब त्यावेळेस येडशीचा उड्डाणपूल झाला नव्हता, तिथं रेल्वे क्रॉसिंग होती, काम चालू होतं त्या उड्डाणपुलाचं. आणि मग तिथं मला उद्धवजींना भेटायचा पहिल्यांदा प्रसंग आला. त्यावेळेस माझे आमदार ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी ती भेट त्या ठिकाणी घडवून आणली. त्यांनी सांगितलं की हा असा पवनराजेंचा पोरगा आणि पूर्ण ताकदीनं आपल्याला सपोर्ट करतोय, आपल्या बरोबर आहे. मग उद्धवजींची भेट माझी तिथं झाली आणि मग म्हणजे ते पुढे जुळत गेलं.
आणि 2009च्या विधानसभेला असं झालं की काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची युती होती. हो. त्यामुळं त्यांचा उमेदवार ठरलेला एकच होता हो. आणि मला तिथं दंड थोपटायचेच होते. हो. त्यामुळं मला शिवसेनेशिवाय कुठला पर्याय त्या ठिकाणी नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, मी त्यांच्या पक्षात नसताना मला जी उद्धवजींचं नेतृत्व मी बघितलं, बाळासाहेबांबद्दल जे बघितलं हो. की पोटात कसल्याही प्रकारचं काही नसताना अगदी सरळ सरळ पद्धतीनं बोलणारी ही सगळी माणसं होती. आणि त्यावेळेस वाटायचं की म्हणजे 2009च्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तिथं, आणि ह्या मंडळींनी तसा प्रयत्नही बऱ्याच अंशी केला होता की मला तिकीटच मिळणार नाही. हा. पण मला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, तू बिलकुल काळजी करू नको. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे मला 2009ची उमेदवारी, मला वाटते त्यावेळेस राजेसाहेब गेल्याच्या नंतर फार मोठ्या संकटात संघर्षात मी होतो. त्या कालखंडामध्ये बाळासाहेबांनी, उद्धवजींनी मला जी साथ दिली, मला विधानसभेची उमेदवारी मला वाटतं वयाच्या 26व्या वर्षी 26वं वर्ष मला वाटते चालू होतं, 25 ते 26च्या दरम्यान मी होतो. हो. त्या वेळेस माझ्यावर विश्वास ठेवून दिली. त्याच्यामुळं मी ठरवलं की चला आता एक कसं आहे, अन्यायाविरुद्ध आक्रोश करणारी ती संघटना होती. आणि मला लोकांच्या बाबतीत झालेला अन्याय तर 40 वर्ष जिल्हा भोगतोयस, हो. माझ्यावर झालेला मी दोन्ही मला वाटतं इथं सोल्युशन मिळेल ह्या भूमिकेतनं गेलो. आणि उद्धवजींनी आणि बाळासाहेबांनी फार म्हणजे अगदी पितृछत्राप्रमाणे माझ्यावर तितकंच प्रेम, तितकीच माया दाखवली. आणि त्याच्यामुळं मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकलो, देशाच्या लोकसभेत जाऊ शकलो. दादा, आपण 2009 साली आमदार झाला, परत 2014 साली आपण प्रयत्नात होतात, आपला पराभव झाला, परत 2019 साली आपण खासदार झाला. तर 2009, 2014 आणि 2019 यात काय काय फरक आपल्याला जाणवले, किंवा विरोधक बदलले, विरोधक काही सोबत होते, काही नंतर बदलले? त्या पलीकडे माझा प्रश्न, मग आपली एवढी ख्याती आता वाढलेली मला दिसते, तर खासदार का? महाराष्ट्रात काम करून एखादा 909 वर मला लाल दिवा दाखवला तर बोलू. हे बघ, मी तसल्या भ्रमात आणि खरंच मी सांगतो की काहीतरी व्हायचंय. बऱ्याच लोकांच्या, राजकारणातल्या लोकांच्या अपेक्षा असतात. कुणाला आमदार व्हायचं Target असते, कुणाला टार्गेट असते, कुणाला आमदार होऊन मंत्री व्हायचं असते, कुणाला मंत्र्यामध्ये सुद्धा पोर्टफोलिओ, पुन्हा चांगलं खातं कसं मिळेल ह्याच्यासाठी. आता बघतोय आपण राज्याच्या राजकारणात काय चाललंय, कशा पद्धतीनं कोलांटेवड्या चालल्या. मी तशा पद्धतीनं काम करणारा माणूस नाही. जी काही संधी पक्ष देईल, शेवटी आपण त्या जी जबाबदारी आपण घेतली त्या जबाबदारीला 100% खरं उतरलं पाहिजे. बरोबर. मला वाटतं ही माझी भूमिका असते. जे काही पक्षप्रमुख मला जी जबाबदारी देतील, मला वाटतं ती मोकळ्या मनानं स्वीकारायला मी त्या ठिकाणी तयार असतो. आणि शेवटी आमदार होणं, खासदार होणं म्हणजे त्या लोकांचं भवितव्य 5 वर्षासाठी आपल्या हातात असतं. ही जबाबदारीचं पद आहे. बरोबर. अतिशय गांभीर्यानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हा. हे काय कुणाला मंत्री होण्यासाठी मिळालेली संधी नाहीये. बरोबर. किंवा बरं, अनेक वर्ष अनेक लोक 40-40 वर्ष मंत्री असून पण जिल्ह्याची दुरावस्था कशी होते आणि ते वैयक्तिक माणसाचा मात्र कसा भरभराट होतो हे आपल्या जिल्ह्यानं जवळून बघितलंय. बरोबर. त्यामुळे त्या खोलात जाण्यापेक्षा काम करण्यावर माझा विश्वास आहे. पक्ष जिथं सांगेल तिथं काम करायची माझी तयारी आहे. अजिबात असं काही नाही की महाराष्ट्रात या आणि विधानसभा, अजिबात नाही. जिथं जिथं म्हणून पक्ष मला सांगेल की बाबा हिथं तुम्हाला उभारायचंय, कारण त्याच पक्षानं मला एक वेळेस आमदार, एक वेळेस खासदार केलंय. संघर्षाच्या काळात, अडचणीच्या काळात मला वाटतंय त्यांनी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी घेणं किंवा ते जे आदेश देतील त्या आदेश पाळणं, मला वाटतंय माझ्यासारख्या शिवसैनिकाचं काम आहे. ते मी प्रामाणिकपणे करत राहीन. दादा, 2019 साली लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना हे युती होती. त्याच्यामध्ये शिवसेनेचे 18 होते, भाजपचे 42 उमेदवार निवडून आलेले होते. त्यावेळेस असं सगळ्यांचं म्हणजे मत असं येतं जनसामान्याचं की मोदी फॅक्टर हा खूप मोठा होता, त्याच्यामुळं निवडून हे उमेदवार आलेले आहेत. तर आता ह्या वेळेस आपण 2024ला समोर जात असताना मोदी फॅक्टर तर आपल्याकडे नाहीये, आपला जो पक्ष आहे, जो गट आहे त्याच्याकडे नाहीये. तर आपण ह्याला आता कशा पद्धतीने समोर जाणार आहात आणि काय स्ट्रॅटेजी आहे? मला तुम्हाला थोडं जरा इतिहासात घेऊन जायचंय. बऱ्याच लोकांना मोदींचा राजकीय जन्म कुठल्या सालाचा आहे? 2014. मला आपल्या माहितीसाठी सांगायचंय. नॅशनल लेवलवर आहे, त्याच्या आधी ठीक आहे, पण नॅशनल लेवलवर 14 साली म्हणजे पंतप्रधान म्हणून 2014ला, म्हणजे मोदी फॅक्टर 2014ला चालू झालं, हे तर मान्य आहे ना. हो, बरोबर. मला आपल्याला आठवण करून द्यायची की 2014च्या पूर्वी नरहरीताई ह्या धाराशिवच्या खासदार होत्या. त्या शिवसेनेच्या
धनुष्यबाण या चिन्हावर. हो त्यावेळेस तर चेहरा बाळासाहेबांचाच होता. बरोबर. त्याच्या पूर्वी शिवाजी बापू कांबळे हो ह्याच मतदारसंघातनं खासदार होते. त्यावेळेस मोदी होते. नाही नव्हते ना, मग त्यावेळेस पण खासदार कुणाचा होता? शिवसेनेचा होता, मग का कुणाच्या चेहऱ्यावर आला? बाळासाहेबांच्या. मग एक्झॅक्टली ठीक आहे. 2014ला मोदी फॅक्टर आला, त्याच्या प्रमाणामुळं युतीमध्ये असल्यामुळं काही अंशी त्यांची आम्हाला मतं मिळाली. ही वस्तुस्थिती मीही नाकारत नाही. नाकारण आम्ही काय त्यांच्यासारखे कपाळ करंटी नाहीत. ती जसं बाळासाहेबाला विसरून सगळं मोदीच आहे म्हणतात तसं आम्ही म्हणणार नाही. निश्चितपणे त्यांची काही मतं मला पडलीत. पण जसा मोदींचा चेहरा होता तसाच बाळासाहेब ठाकरेंना मानणारा मतदार हा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यांच्या विचाराला मांडणारा, त्याच्या पाठीमागं उद्धवजी ठाकरेंना मांडणारा मतदार ह्या मतदारसंघामध्ये आहे. आणि हे आधीच्या निवडणुकीतून आपल्याला लक्षात येते. मोदींचा राजकीय जन्म होण्याच्या पूर्वी 2 ते 3 वेळेस शिवसेनेचा धनुष्यबाण ह्या चिन्हावर इथला खासदार बरोबर 2 ते 3 वेळेस बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर निवडून आला होता. त्यामुळे जशी मोदींची काय मतं होती तशी बाळासाहेबांची मतं होती. होते. मला वाटतं हे आपण कुठंतरी मान्य केलं पाहिजे. आणि ठीक आहे, आपण म्हणता की 2019ला मला जवळपास 1,27,000 काहीतरी लीड. मताधिक्य होतं. हो बरोबर. त्याच्यात आम्ही सगळे एकत्र होतो. एकत्रित निवडणुका लढल्यामुळं त्यांची मतं आमच्या बरोबर होती. त्यात तुम्ही म्हणताय तो मोदी फॅक्टर असेल कदाचित आहे, मान्य करतो मी. अमान्य करायचं काही कारण नाही. पण आता पुढे जाऊन 2019 ते 2024 मध्ये जे काही माझ्या माध्यमातनं माझा संपर्क, लोकांमध्ये प्रामाणिकपणे काम करायची जी पद्धत मी त्या ठिकाणी अवलंबली आहे, त्याच्या माध्यमातून मला एवढीच अपेक्षा आहे की ज्यावेळेस 2024ची निवडणूक होईल, जर पक्षानं मला संधी दिली तर मला एवढीच अपेक्षा आहे की आता मोदीच्या विरोधात आम्ही असणार आहे. मोदींच्या विरोधात असताना सुद्धा 1,27,000 मतांना मी 2009ला निवडून आलो होतो, 2019ला. तर माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यावेळेस पडलेल्या मतापेक्षा किमान एक तरी जास्त मत ह्यावेळेस पडावं, एवढी मात्र माफक अपेक्षा आहे. का तसं झालं तर मी निश्चितपणे म्हणेन की चला आपलंही काहीतरी काम आहे. आणि सगळ्यात दादा, महत्वाचं पण बाळासाहेबांचं नाव आहे. यावेळेस थोडा ट्विस्ट आहे. यावेळेस बाळासाहेबांचे फोटो दोन्हीकडे आहेत. बाळासाहेबांचा चेहरा दोन्हीकडे आहे. जी आपली विभागणी झालेली आहे दोन्हीकडे आहे. ह्याला आपण कसं पाहतात? लक्षात घ्या, वरच्या राजकीय नेते मंडळींनी कशा जरी कोलांटी मारल्या तरी सामान्य शिवसैनिक कुणाच्या बरोबर आहे हे लोक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दाखवून देतील. आपल्याला फक्त वाट बघायची सार्वत्रिक निवडणुकीची. मला काय म्हणायचंय, इतकं सगळी महाशक्ती जगातली त्यांच्या पाठीमागं आहे. त्यांनी आपण जसं म्हणताय की ही नवीन पद्धत निघाली, पक्षातून फुटून जायचं आणि पक्षच माझा आहे म्हणायचं. कारण सेनेच्या बाबतीत तेच घडलं, राष्ट्रवादीच्या बाबतीत ही तेच घडताना आपण बघतोय. अशा पद्धतीनं म्हणजे संविधानाची हत्या करणारं हा प्रकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सामान्य माणसाला माहिती आहे की कोण कशामुळं तिकडं गेलंय, कोण कशामुळं इथं राहिलंय, हे सामान्य माणसाला अतिशय स्पष्टपणे माहिती आहे. खरी शिवसेना कुणाची आहे ही सामान्य माणूस जाणतोय. जर ह्यांची एवढी ताकद असती तर का जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाहीत, का नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत? आज 2-2, 3-3 वर्ष प्रशासक ठेवून त्या संस्था म्हणजे एक अधिकारशाही खाली चालवायचा प्रयत्न का होतोय? जर तुमचं इतकं सगळं लोकमत आहे, इतकी लोकप्रियता आहे, तर मग का निवडणुका घेत नाहीत आपण? मला आपल्याला तिचीच वाट बघायची की एक सार्वत्रिक निवडणूक होऊ द्या, खरी शिवसेना आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि ते निश्चितपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागच ती लोक असणार आहेत. बाळासाहेबांच्या नंतर, बाळासाहेब हयात असताना उद्धवजींना नेतृत्व द्यायची जबाबदारी बाळासाहेबांनी पार पाडली होती. तीही सर्व सहमतीनं त्यांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं होतं. मला वाटतं आज स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही लोकांनी कोलांटेवड्या मारल्या म्हणून त्यांच्याकडचं नेतृत्व कमी होत नाही. आणि खरं सांगतो, उद्धवजी ठाकरे साहेब ही खरं मुळात राजकारणी नाहीच आहे. ते सरळ पद्धतीनं विचार करणारी माणसं आहे. त्यांनी ज्यावेळेस ही सगळी मंडळी फुटायला चालू होती त्यावेळेस दुसरा जर एखादा राजकीय माणूस असता तरी सगळे आमदार गोळा करून कुठेतरी एका ठिकाणी ठेवले असते. मी साहेबांना म्हणलो सुद्धा होतो की आम्ही सगळेजण ममता दीदीकडे जाऊन राहतो साहेब. तर साहेबांनी मला सांगितलं, एकच वाक्य बोलले होते, जे मनानं फुटलेत त्यांना आपण नुसतं शरीरानं ताब्यात ठेवण्यात काय अर्थ आहे म्हणले. मला वाटतं अशा पद्धतीने विचार करण्याची भूमिका उद्धवजींची होती. त्यामुळे स्वतःचं सरकार पडत असताना सुद्धा त्यांनी त्याचा कसल्याही पद्धतीचा विचार केला नाही. त्यांची भूमिका स्पष्ट आहे, प्रामाणिक आहे, हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण जेव्हा लोकांमध्ये जातात तेव्हा लोक निश्चित ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब करतील
आणि निश्चितपणे जे काही राजकारणातलं सगळं विद्रुपीकरण झालेलं आहे त्याला योग्य पद्धतीचं मी म्हणत असतो खपटाच्या आड गेलं की बरोबर त्या ठिकाणी न्याय देतील. तर दादा, जे वर्षभरापूर्वी जे शिवसेना पक्षामध्ये आपल्याला गटबाजी पाहायला भेटली, एकनाथ शिंदे साहेबांसोबत बरेचसे आमदार गेले आणि आकडेवारीनुसार असं बघायचं झालं तर 40-48 आमदार गेले. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर 90% हे सगळे आमदार किंवा नेते मंडळी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलेले आहेत. तर आपल्याला असं वाटलं नाही का आपण काहीतरी चुकीचं करतोय जर एवढी आकडेवारी बोलतीये, एवढे सगळे लोक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जात आहेत, तर आपल्याला असं वाटलं नाही का आपण चुकतोय किंवा भीती वाटली नाही का की ही चुकीचं डिसिजन असू शकते आपलं? अजिबात नाही. माझं कैलास पाटलांचं ह्याच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून चर्चा व्हायची, हे असं होणार आहे असं चर्चा चालायच्या अंतर्गत सुद्धा. ह्या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट मात्र आम्हाला त्या ठिकाणी प्रकर्षानं जाणवत होती की बाबा आपण कुठल्या विभागाचं नेतृत्व म्हणजे कुठल्या मतदारसंघाचं आपण नेतृत्व करतोय. मला आपलं आठवण करून द्यायची भाई उद्धवराव दादांची. भाई उद्धवराव दादा शेकाप पक्षातनं विरोधी पक्षनेते होते. यशवंतराव चव्हाण साहेबांना जेव्हा केंद्रात त्या ठिकाणी मंत्रिपद दिलं गेलं, केंद्रात बोलवलं गेलं, त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि चव्हाण साहेबांनी भाई उद्धवराव दादांना सांगितलं की तुम्ही इकडे या आमच्याकडे आणि मुख्यमंत्री व्हा, म्हणजे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्री व्हा म्हणून सांगितलं. मला वाटतं त्या भाई उद्धवराव दादांनी अतिशय नम्रपणे त्या गोष्टीला नकार दिला आणि मी माझ्या ज्या पक्षात शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या ज्या शेकापमध्ये आहे त्याच पक्षात मी शेवटचा श्वास घेईन असं त्या ठिकाणी निक्षून सांगितलं. मला वाटते अशा माणसाच्या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी मला वाटतंय मला असेल कैलास पाटलांना मिळाली. आणि मग अशा संघर्षाच्या काळामध्येच माणसाची खरी ओळख असते. मला सांगा, ज्या उद्धवजींनी, ज्या बाळासाहेबांनी आमची काही ओळख नसताना 2009ला मला आमदार केलं, आज कैलास पाटलांनी 2019ला आमदार केलं, मला खासदार केलं, त्यांना कशामुळं आपण नेमका धोका द्यायचा? जी काही मंडळी गेलेत त्यांची कारणं तुमच्या सगळ्याला माहिती आहेत. त्यांच्यावर ईडीच्या पडलेल्या धाडी, ईडीची सुरू झालेली चौकशी आणि त्या चौकशा सुरू झाल्याच्या नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याच्या नंतर, त्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणते तसं ऐकल्याच्या नंतर त्यांच्या थांबलेल्या चौकशा, हे सगळं तुम्ही जवळून बघितलं. म्हणजे जाणाऱ्या लोकांमध्ये दोनच पद्धतीची माणसं होती. एक, ज्यांच्याकडं प्रचंड प्रमाणात पैसा आहे, म्हणजे गैरमार्गानं, वाम मार्गानं कमवलेली जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचं रक्षण जर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्येच आपल्याला जावं लागेल, नाहीतर ईडी, सीबीआयच्या चौकशा आपल्या पाठीमागं लागतील. म्हणून त्या भीतीपोटी गेलेली मंडळी. आणि दुसरी, ज्याच्याकडे काय नाही त्याला पैशाचं दाखवलेलं आमिष. मला वाटतंय माणूस जन्माला येतो, माणूस मरतो, माणसाचं शेवटी काय शिल्लक राहते तर मला वाटतं त्या माणसाचं नाव शिल्लक राहते. आज संघर्षाचा काळात सुद्धा आम्ही जे पक्षप्रमुख अशी प्रामाणिक राहिलो त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे. आमच्याकडे आता तुम्हाला सांगतो, बच्चू भाऊनी सांगितलं बोलक्या शब्दात की आम्ही लग्न समारंभात जरी गेलो तरी लोक म्हणायला लागले खोकेवाला आला. मला सांगा, आपण केलेल्या कामाचं जो डाग आपल्यावर त्या ठिकाणी लागणार आहे तो किती मोठा आहे आणि तो आयुष्यभर तरी पुसला जाणार आहे का? मला वाटतं ते डाग कुठंही अंगाला लागणार नाही ह्याची काळजी मी कैलास पाटलांनी घेतली. मला तर वैयक्तिक संघर्षाची सवय आहे. कैलास पाटील सुद्धा अतिशय सामान्य कुटुंबातनं आलेत, पण तरी सुद्धा त्यांनी दाखवलेला निश्चय, त्यांनी दाखवलेली संघर्षाची तयारी वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून आम्ही भक्कमपणे उभं राहिलो आणि त्या गोष्टीचा आम्हाला समाधान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे की संकटाच्या काळात आम्ही पक्षप्रमुखाला न सोडता त्यांच्याबरोबर राहिलो. ह्याचं निश्चितपणे आयुष्यभर अभिमान राहील. भले निर्णय पुढचा काही का लागणार, शेवटी कोण जन्माला येताना काय खासदार म्हणून, आमदार म्हणून निवडून आलेलं नाही. त्यामुळे ही काही पदसारखी डोक्यावर असावी अशा अपेक्षा असलेली माणसे आम्ही नाहीत. लोकांना वाटलं की आम्ही त्यांच्या कामासाठी पडतोय तर लोकांनी जरूर निवडून देतील, नाही वाटलं लोक नवीन चेहरा उडवतील. दादा, एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जो आत्मीयताचा, हक्काचा, आपल्या अधिकाराचा आणि आपल्या पिताश्रींचं भरपूर योगदान असलेला तेरणा कारखाना आज आपल्या ताब्यात नाहीये. आणि थोडक्यात असं म्हणलं जातं की तेरणा हे आपल्या क्षेत्राचं राजकीय भवितव्य ठरवतं किंवा चालवतं. तर आपण ह्या गोष्टीला कसं बघतात की तेरणा कोणीतरी म्हणजे ज्या लोकांनी घेऊन आपल्याला एक चॅलेंज देण्याचा प्रयत्न झालाय का काय? नाही, मी तशा वृत्तीचा माणूस नाही, अजिबात नाही. मी ज्यावेळेस तेरणा कारखान्याची निवडणूक लढवली त्यावेळेस लोकांनी म्हणजे कारखान्याच्या डोक्यावर कितीचं कर्ज आहे
हे त्यावेळेस लोकांनाही माहित होतं. मला अजूनही आठवतंय, बाळासाहेब थोरात मला म्हणली होती की तुझाही कारखाना निवडून यायला नाही पाहिजे होता, कारण 427 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा असणारा कारखाना त्या ठिकाणी माझ्या ताब्यात आला होता. अच्छा. म्हणजे कर्ज असणारं युनिट माझ्याकडे आलं होतं. बरोबर. मी नवीन होतो. ज्या प्रामाणिकपणे लोकांनी आत्मीयता दाखवून, म्हणजे पुढचे विरोधक असा प्रचार करायचे की ह्यांना चलवता येणार नाही, लोक चलवता येणार नाही, काही जरी झालं तरी आता हा कारखाना तुमच्या ताब्यात ठेवायचा नाही, ह्या भूमिकेतनं तो कारखाना लोकांनी माझ्या ताब्यात दिला. तो कारखाना माझ्या ताब्यात आल्याच्या नंतर 427 कोटीचं कर्ज फेडायचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आणि ते ऑन रेकॉर्डवर आहे. त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक होते लावंड आणि बुक्तार म्हणून. लावंड अच्छा. प्रशासक होते, बुक्तार MD होते. त्यांनी कारखान्याला कर्ज दिलं, कारखाना चालू झाला. कारखान्यानं 7-7.5 लाख टन क्रशिंग गाळप केलं आणि त्याच्या माध्यमातून कारखान्यानं बँकेची सुद्धा जे प्लेज लोन घेतलेलं होतं ते परतफेड करायचं काम त्या ठिकाणी केलं. कारखान्याच्या डोक्यावरचं मला वाटते 227 कोटी रुपयाचं कर्ज त्या कालखंडामध्ये परतफेड करायचं काम माझ्या ताब्यात कारखाना आल्याच्या नंतर मी केलं. अच्छा. ज्या मंडळींना प्रचार केला होता की हे चालवू शकत नाहीत, ह्यांना अनुभवच नाही, हे चालवणारच नाहीत, त्या मंडळीच्या पोटात तिथं दुखायला चालू झालं. अच्छा. अरे कारखानाही चालू झाला, बँकेचं कर्जही परतफेड व्हायला चालू झालं आणि त्याच दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गटाला मांडणारं, म्हणजे राणा पाटील, पद्मसिंह पाटील ह्या गटाला मांडणारं संचालक मंडळ त्या ठिकाणी अस्तित्वात आलं. त्यांनी कारखान्याला कर्ज द्यायची नाही अशी भूमिका घेतली. अच्छा. आपल्याला माहित असेल, साधं किराणा दुकान जरी असेल आणि त्याला जर फायनान्स नाही केला तर ते दुकान आपण चालू शकतो का? फायनान्स लागतो. तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मी प्रामाणिकपणे चालवायचा प्रयत्न केला. दुसराही सीझन पार पाडला. हे काही झालं तरी कारखाना चालूच राहतंय हा पोटशूळ त्यांच्या पोटात उठला. अच्छा. आणि मी पहिला तिथं येणारा कारखानदार असेल की ज्यानं जिल्हा त्या ठिकाणी डिस्टिलरीच्या माध्यमातून किती उत्पादन येतंय, किती उत्पन्न येतंय हे जाहीररित्या GB मध्ये सांगितलं होतं. अच्छा. मी कर्जाची परतफेड किती केली ऑन रेकॉर्डवर आहे, लेजरवर आहे. आज पण काढून ती पुस्तकं तुम्ही तपासू शकता, बघू शकता बरोबर. की परतफेड झाली का नाही तेवढ्या कर्जाची. ह्या भूमिकेतनं मी जात होतो. दुर्दैवानं पोटात आग पडलेल्या मंडळीला काही ते बघवलं नाही. आमचा पहिल्यांदा कारखान्याचा कर्ज पुरवठा बंद केला. ते करूनही कारखाना बंद पडत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर काही कामगाराला हाताशीत धरून त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या पुढं करून कारखान्यामध्ये संप घडवून आणला आणि तो कारखाना बंद पाडायचं काम त्यांनी केलं. अच्छा. उद्देश एकच होता की ओमराजेला जी लोकप्रियता मिळायला लागली आहे, कारखाना चालू व्हायला लागलाय, हे एक भिंग फोडत. मी त्यांच्यासारखं तेरणा ट्रस्ट काढली नाही ना. अच्छा. तेरणा ट्रस्ट काढून कारखान्यातले पैसे तेरणा ट्रस्टमध्ये वळवून आमचे माझी स्वतःची प्रॉपर्टी असं मी तयार केलं नाही. मी कर्जाचा डोंगर कमी केला आणि त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 427 कोटीचं कर्ज ठेवून आपण कारखाना ओमराजेकडे दिला होता. त्या कारखान्याचं कर्जाची परतफेड करायचं काम मी करायला लागलो होतो. केवळ ते न बघवल्यामुळं त्यांनी हा विचार केला नाही की आज 33,000 सभासदाच्या चुलीत पाणी ओतायचं काम करतोय, 1,000 ते 1,500 कर्मचाऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचं काम आपण करतोय, ह्याचा विचार केला नाही. का तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. मला वाटतं तसा विचार करून तो कारखाना त्यांनी त्या ठिकाणी बंद पाडला. बंद पाडल्याचं शल्य मला आजही आहे. पण मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय की कारखाना बंद पडल्याच्या नंतर सुद्धा कारखान्याच्या शेतकऱ्याचं जे की त्यांच्या काळात अजून सुद्धा डॉक्टर पद्मसिंह पाटलांना 90 रुपयाचं बिल आमचं दिलं नाही म्हणून लोक सांगतात. माझ्याकडे सुद्धा 300 रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी देणं बाकी होतं. अच्छा. ते पैसे माझ्या वैयक्तिक प्रॉपर्टी एका बँकेला तारण ठेवून माझी वैयक्तिक मालमत्ता मी कर्ज उचललं आणि ते पैसे जे काय होते 7-8 कोटी रुपये त्याच्यात काही अंशी पैसे सावंत साहेबांनी त्यावेळेस मला ते मदत केली होती. अच्छा. त्यांचे काही पैसे माझ्या प्रॉपर्टीवर उचलून काही पैसे मी शेतकऱ्यांचे पैसे 100% देऊन टाकले. काय भावनेनं दिले की बाबा उद्या माझ्याकडे कोणी बोर्ड दाखवायला नको. आणि अशा पद्धतीने हे चांगलं चालू असताना केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ज्या ज्या लोकांनी हे पाप केलं मला वाटतं त्याची फळं कधी ना कधी नियती त्यांना भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही. आज कारखाना चालू झाला, तुम्हाला वाटत असेल की मला वाईट, अजिबात नाही. मला त्याचा मनस्वी आनंद आहे. बरीच लोक म्हणायची की काहीच राहिलं नाही तिथं, नट बोल्ट सुद्धा नाही हो. अच्छा. मला वाटतं आज क्रशिंग चालू झालं ह्याच्या आरती कारखान्यात सगळं आहे. बरोबर. म्हणजे ती स्वतः इट सेल्फ प्रूव्ह झालं ना. मला त्याच्यात प्रूव्ह करायची आवश्यकता पडली. बरोबर. आणि बंद असलेलं तिथून जाता येता दिसतं मला सुद्धा त्याच्या वेदना होत्या.
मला सांगा, तुम्ही आता हुतकूर आहेत, तरुण आहेत, तुम्हाला लोकांनी एका ठिकाणी संधी दिली, तुम्ही त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न रक्त करताना. होतं. तसंच मी केलं होतं तेरणाच्या बाबतीत. पण ज्या पद्धतीनं मला त्या ठिकाणी राजकीयातले सगळे आखाडे वापरून पाठीमागं ओढायचा जो प्रयत्न त्या ठिकाणी झाला, त्याच्यात त्यांना काही अंशी यशही आलं. पण लक्षात घ्या, 33,000 सभासदाच्या चुली आणि 1,000 कर्मचाऱ्यांचं प्रपंचात पाणी ओटायचं काम त्याच्या माध्यमातून झालं. असो, आज चालू झालाय, मला त्याचा मनस्वी आनंद आहे तिथल्या जागेवर आहे. कारखाना चालू असलाच पाहिजे सभासदांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी. ती सकारात्मक गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या पोटात दुखायचं काही कारण नाही. मला त्याचा आनंद आहे. तुम्हाला सांगतो, बंद असणारी संस्था बघत जाण्यापेक्षा चालू असणारी संस्था बघणं कधीही चांगलं. दादा आपण भले एखाद्या गोष्टीचं क्रेडिट आपल्याला नाही मिळालं तरी चालतंय, अच्छा. पण त्याच्यावर जर एवढ्या लोकांचे प्रपंच चालणार असतील बरोबर. तर ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. दादा आपण सावंत साहेबांचा विषय काढला. आम्ही पाहिलेलं आहे मागच्या 4-5 वर्ष या निवडणुकीच्या पूर्वी वगैरे सावंत साहेबांना आपली जी काय म्हणतात ट्युनिंग होतं ते खूप अतिशय चांगलं आम्हाला दिसत होतं जनसामान्यांना, की एकदम चांगल्या पद्धतीनं सावंत साहेबांना आपण सोबत होता. मग आता या घडीला काय इक्वेशन आहे आणि कसं आहे? एक लक्षात घ्या, ज्यावेळेस उद्धवजींना सोडून जाण्याच्या बाबतीतला निर्णय झाला त्यावेळेस त्यांनी त्यांचा मार्ग निवडला होता. त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी निर्णय घेतला. मला वाटतं मला आणि कैलास पाटलांना जे योग्य वाटलं तो निर्णय आम्ही घेतला. आता त्यांचा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा आहे. त्यामुळे आम्ही आमच्या दिशेने चालायला लागलो, ते त्यांच्या दिशेने चालायला लागलेत. शेवटी निश्चित संघर्षाचा काळ आहे. सगळी सत्ता स्थानं त्यांच्या ताब्यात आहेत. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ज्या अन्यायाच्या गोष्टी त्या सुद्धा चालू आहेत. आज आपण जर शहरात बघितलं तर शहरासाठी जे 40-50 कोटी रुपये मंजूर करून आणले होते त्या कामाला सुद्धा स्थगिती द्यायचं पाप त्यांच्या माध्यमातून. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही म्हणूनच ना. अच्छा. परत धाराशिवकरांनी काय त्यांचं घोडं मारलंय, पण त्यांचे रस्ते सगळे खराब होऊन गेलेत, उकरले गेलेत. मला वाटतं ते रस्ते होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तो त्रास जसा जनतेला होतोय तसा निश्चितपणे विकास कामाच्या बाबतीत आम्हाला सुद्धा होतोय. पण संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. सत्याच्या मार्गावर, चांगल्या पद्धतीच्या मार्गावर चालण्यासाठी काही संघर्ष करावा लागतो. मला वाटतं माझा जन्मच संघर्षातनं झालाय. त्यामुळे असल्या संघर्षाला काही घाबरायचं काही कारण नाही आणि चलत राहू. बघू, भविष्य कधी ना कधी चांगलं होईल. दादा मग आपल्या आता या घडीला राजकीय विरोधकांची अशी टोळी वाढत चालली असं वाटत नाही का? मग आपण विचारच करत नाही मी त्याचा. राजकीय विरोधकन ही मी कधी मापात धरत नाही. अच्छा. मी काय, एक लक्षात घ्या, राजकारण ही कशी गोष्ट आहे की सामान्य लोकांशी तुमचा संपर्क जर डायरेक्ट असेल, सामान्य लोकांना जर तुमचं केलेलं काम पटत असेल तर लोक तुम्हाला मतं टाकतील. जर तुमचं काम पटत नसेल तर लोक टाकणार नाहीत. बरं, ही काय मी जहागिरी समजून बी येत नाही किंवा माझी अशी बी अपेक्षा नाही की उद्या आता हे व्हायचंय, ते झाल्यानंतर ते व्हायचंय, असलंही काय नाही. लोकांना आवडलं, लोकांना पटलं आणि आपलं काम लोकांसाठी 100% असेल तर बिलकुल लोक त्या ठिकाणी सपोर्ट करतील. जर चुकीचं वाटलं, आपल्यापेक्षा चांगलं काम करणार कोण असेल तर लोक त्याच्या पाठीमागे जातील. दादा आता तुळजापूरचे जे आमदार आहेत श्री राणा जगजितसिंह पाटील, हे तर आपले म्हणजे पारंपरिक विरोधकच आहेत. तर आणि त्यांचं आज बघायचं झालं तर ताकद त्यांच्याकडे प्रचंड असं आम्हाला वाटतं. कारण केंद्रात सत्ता त्यांचीच आहे, राज्यात सत्ता त्यांचीच आहे. शिवाय इथे आमदारही म्हणजे आपण उमरग्याचं धरलं, परंड्याचं धरलं, तुळजापूर, परत औसा धरला, बार्शी धरली, तर हे सगळे म्हणजे सत्ताधारी पक्षातले आहेत. आणि आपण फक्त एक म्हणजे कळंब धाराशिव जे आहे मतदारसंघ, तोच एक म्हणजे आमदार जे आहेत आपले श्री कैलासदादा पाटील, हेच आपल्याकडे आहेत. तर आता इथून पुढं निवडणुकीला किंवा सामोरं जायचं असेल तर ह्या सगळ्यात आपण कसं याला सगळं पाहता? मला ह्याच्या बाबतीत तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं स्वतःचं वैयक्तिक जे मतदान असतंय ती कोण टाकतंय? आम्ही स्वतः टाकतो. तुम्ही स्वतःच टाकता. बरोबर. पण तुम्हाला जे आवडते तेच टाकता ना. बरोबर आहे. बरोबर आहे का? असं 18 लाख लोक जे स्वतःला आवडते तेच मतदान टाकणार आहेत. हा. त्यामुळे कोण आमदार आणि कुणाची कसली शक्ती ह्याच्या बाबतीत विचार करायचं काही एक कारण नाही आहे. शेवटी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी असतो. लोक यथायोग्य त्याचं आकलन करत असतात. त्यांना काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोण लोकप्रतिनिधी आपल्याला योग्य राहील ह्याच्या बाबतीत लोकांचं मत हे ठरलेलं असतं. बरोबर. आणि लोकांना जर वाटलं आणि लोकांची इच्छा असेल तरच आपण सुद्धा त्या पदावर राहण्यात अर्थ नाही ना. बरोबर. जर लोकांची इच्छा नसेल तर काय करा? तर विनाकारण उगाच माझ्याकडे एवढे आमदार आहे, तिने एवढ्याचा सगळ्याचा लवाजमा घेऊन. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, 2006 कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाल्याच्या नंतर ओमराजे नावाच्या पोराची किंवा जे प्रकाश राजे नावाच्या पोराची काय ताकद असेल?
एकटे पडले होते. काय काय होती ताकद सांगा ना माझी. माझ्याकडे संस्था होत्या, नाही माझ्याकडे आर्थिक शक्ती होती, नाही. माझ्याकडे राजकीय शक्ती होती, नाही. काहीच नव्हतं. तरी लोकांनी मनात घेतल्यावर लोकांनी काय केलं आमदार गेलेला. मग. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, ह्याच्यात कुणी स्वतःची हुकूमत आपली शक्ती असं समजायचं कारण नाही. लोक अतिशय सुज्ञ असतात, लोकांना सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने लक्षात येत असतात. कोण योग्य माणूस आहे, कोण अयोग्य आहे, कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, हे लोकांना लक्षात येत असते आणि त्या पद्धतीने लोक निर्णय घेत असतात. त्यामुळं लोकांवर आपण सोपवून देऊ, बघू काय होते. आणि दादा, आता आपण संघटनेचा विषय जर बोलायचा झाला, जसं भाजपचं संघटन हे प्रचंड प्रमाणात काम करतं. प्रचंड म्हणजे जसं आपण म्हटलं 50 प्रमुखापर्यंत त्यांचे पूर्ण इम्प्लिमेंटेशन असतं. त्यांचं संघटना वेगळी काम करते, परत राजकीय बॉडी वेगळी काम करते. तर सेनेविषयी आम्हाला काय सांगू शकतात, शिवसेनाविषयी कशा पद्धतीनं संघटनेचं काम करते आणि पुढं आता लोकसभेला कसं समोर जाणार आहे किंवा पुढं आमदारकीला कसे समोर जाणार आहात आपण? एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. हा. उमरगा लोहारा हा विधानसभा तुम्ही थोडं डोळ्यासमोर ठेवा. तिथले आमदार शिंदे गटात गेले. हो. ज्यांनी तिथं शिवसेना आणली होती ते प्राध्यापक रवींद्र गायकवाड सुद्धा कुठे गेले? शिंदे शिंदे गटात गटात गेले. गेले. मला सांगा, तिथली एवढी सगळी मातब्बर मंडळी शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात गेल्याच्या नंतर सुद्धा तिथली झालेली मार्केट कमिटीची निवडणूक बघितली का आपण? अच्छा, आमच्या म्हणजे ती निवडणूक, मार्केट कमिटीची निवडणूक म्हणजे लिमिटेड मतदार असतात. बरोबर. म्हणजे ग्रामपंचायतचे सदस्य आणि तुमच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सदस्य एवढेच लोक मतदार असतात. म्हणजे एका गावात साधारणतः ती संख्या 17 विकाची आणि ग्रामपंचायतची जी काय असेल ती, समजा कुठल्या गावात 9 15 असतात, कुठल्या गावात 15 असतात, 17 कुठल्या गावात 17 असतात. हो. म्हणजे मोजकी मत मोजकी साधारणतः 30-32 मतं एका गावात, नेते मंडळी नेते मंडळी सगळे. अशा लिमिटेड स्वरूपाच्या मतामध्ये आता त्यांच्याकडे तर शक्ती होती, ताकद होती. एका मताला तिने अक्षरशः 25,000 कुठं 50,000 रुपये दिले की आम्हाला मतदान करा. तुम्हाला माहिती आहे त्याच्या पाठीमागची फॅक्ट? ज्या मतदारांनी ते पैसे घेतले ते पैसे आमच्या गरीब उमेदवाराला आणून दिले. एक रणधीर पाटील नावाचे सामान्य शिवसैनिक, ज्याच्या पाठीमागं रवी सर नाहीत, ज्याच्या पाठीमागं ज्ञानराज चौगुले नाही, एक सामान्य शिवसैनिक जो की बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मानतो, जो की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराला मानतो, अशा शिवसैनिकाला त्या ठिकाणी एका श्रीमंत माणसाच्या विरुद्ध एवढे पैसे वाटलेले असताना सुद्धा एवढ्या लिमिटेड मतदारांनी निवडून दिलेलं. आणि ते आज उमरगा मार्केट कमिटीचे सभापती आहेत, बरोबर, चेअरमन आहेत. बरोबर. म्हणजे मला वाटतं ह्या गोष्टी पुष्कळ आहेत तुम्हाला सांगायला. त्यामुळे लोक जरी नेते मंडळी कुठेही गेली असली तरी सामान्य शिवसैनिक, उद्धवजीवर प्रेम करणारा, आदित्यजीवर प्रेम करणारा, बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक हा शिवसेनेबरोबरच आहे आणि त्याची प्रचिती येईल भविष्यात. दादा, खूप छान आपला पूर्ण संवाद झालेला आहे आणि मी दिलेल्या सगळ्या प्रश्नांचे किंवा प्रश्न नव्हतेच, माझी चर्चा होती. मला वाटलंच नाही की आपण काही पॉडकास्ट वगैरे करतोय, नॉर्मल चर्चा करतोय. तर यामार्फत मी मी आपल्याकडे हक्काने मागणार ते म्हणजे आमची जी युवा पिढी आहे, पूर्ण धाराशिव जिल्ह्यामधली जी युवा पिढी आहे, ह्यांच्या हक्कासाठी आपण लढतच आहेत. पण उद्योग विषयी युवा पिढीला खूप आकर्षण आहे किंवा खूप प्रयत्न करतायत सगळी युवा पिढी. तर आपण ह्या क्षेत्रात आम्हाला काहीतरी आमच्या झोलीमध्ये टाकावं असं मी आपल्याला एक रिक्वेस्ट करतो आणि धन्यवाद आल्याबद्दल. नाही, निश्चित तुम्ही जो प्रश्न मला मांडलाय ना त्याच्यासाठी मी सुद्धा आग्रही आहे, पण मी तुम्हाला खोट्या आशा, खोटं स्वप्न दाखवणाऱ्यातलं नाही. आमचे पण धाराशिव जिल्ह्याचे विलासराव निश्चित मी असेल, कैलास पाटील असतील, आमच्याबरोबर काम करणारी सगळी मंडळी असतील, आम्ही सगळे मिळून तो प्रयत्न निश्चितपणे करू की पुढं चालून तुम्हाला सुद्धा धाराशिवचा अशा पद्धतीने काही सामान्य घरातल्या पोरांनी चांगल्या पद्धतीचं काम केलंय, विकास केलाय असं ऐकायला मिळालं. अशा पद्धतीचं काम निश्चितपणे आम्ही इथून पुढच्या कालखंडामध्ये आणि आधीही करत आलोय, पुढेही करत राहू, एवढं मात्र तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही आमदार असो, आमदार नसो, खासदार असो, खासदार नसो, आम्हाला कधी असंच वाटलं नाही की आम्ही सामान्य माणसापेक्षा कोणतरी वेगळे आहे. आम्ही त्याच्यापैकी एक म्हणूनच काम करत आलोय, लक्षात घ्या. नाहीतर आजकाल बघतो आपण 4-5 पोलीस गाड्या असतात मागं पुढं, आपण कुठल्या गावात गेलो तिथं माणसं किती आहेत ते बघतो, अर्धी माणसं तर आलेली सोबतची बॉडीगार्ड ढकलून पलीकडे लावते, हवा तयार करणे. म्हणजे तसला प्रकार माझ्याकडे नाही. सामान्यातलं सामान्य माणूस सुद्धा घरातल्या भावाला, घरातल्या नातवाला, घरातल्या पोराला जितक्या अधिकारानं काम सांगू शकते ना, तितक्या सहजतेनं माणूस माझ्याकडे येऊन काम सांगू शकते. मला वाटतं तोच विश्वास महत्वाचा आहे आणि त्या लोकांपैकीच एक आपण आहेत, त्यांच्यासाठीच काम करणारे आपण एक आहेत, असं जर आपण विश्वास निर्माण केला तर लोक सोबत राहतील.
निश्चित तुमचं सुद्धा मी आभार मानतो की तुमच्या माध्यमातनं तुमच्या टीमकडनं पहिला पॉडकास्ट करायची संधी तुम्ही मला दिली आणि तुमच्या माध्यमातनं मला वाटतंय पूर्ण सोशल मीडियावर व्यक्त व्हायची संधी मला तुमच्याकडनं मिळाली. त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या सर्वांच्या वतीने धाराशिव 2.0 प्लस द स्वराज पत्रच्या वतीने मी ऋषिकेश वडगावकर ओमदादांचे आभार मानतो. त्यांनी आपला एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये सुद्धा थोडासा छोटासा वेळ काढून आपल्याला दिलेला. धन्यवाद दादा. थँक्यू. जय महाराष्ट्र. सगळ्यांना जय महाराष्ट्र.